आपण विवेक चूडामणी ग्रंथ याच्यामधील 11वा श्लोक वाचून थांबलो होतो. श्लोक क्रमांक 12 मध्ये जाणार आहे आपण. 11व्याचा शेवटचे 2 पॅराग्राफ पाहूया, छोटे आहेत. त्यांनी सांगितले, मामांनी आता एक शंका विचारली होती की मग आपण याच्यात सांगितलं किती ग्रंथ वाचले, किती मोठी दिव्य कर्म केली, मंदिरं बांधली. जसं 17व्या अध्यायातला 28 नंबरचा श्लोक सांगितला, जर ब्रह्मनामावरून श्रद्धा सोडून बाकी दुराग्रहाने बल वाढून कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले, किंवा रत्नांनी भरून पृथ्वी दान दिली, किंवा एका पायावर अंगुष्ठावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली, किंवा खाऱ्या पाण्याचे समुद्र गोड्या पाण्याचे सरोवरे केली, तरी ह्या कर्मारंभापासून आणि अनुष्ठानापासून यत्किंचितही फायदा होऊ शकत नाही, ये लोकातही नाही परलोकातही नाही. म्हणून ब्रह्मनामावरून अंधश्रद्धा सोडून केलेली सगळी कर्म राहू दे, बाजूला राहू दे. त्याप्रमाणे ते सांगतात. मग एखादा माणूस म्हणतो मग का, तर त्यांना ब्रह्मनामाचं महात्म्य सांगायचं आहे, इथे संतांचं महात्म्य सांगायचं आहे, ज्ञानाचं महात्म्य सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे. कोणत्या गोष्टीचा जेव्हा निषेध होत असतो तेव्हा त्याच्यापेक्षा उच्च दर्जाची वस्तू सांगायची असते म्हणून. बाकी निषेध नाही तर मग तर आधीच आळस आपल्याला. मग आपण म्हणणार कशाला वाचान, कशाला तीर्थयात्रा करान, कशाला काय असं. तर काय उद्देश आहे त्यांचा ते डावलण्यापाठीकांनी, काय उद्देश त्यांचा डावलण्यापाठीमागं हा आपल्याला कळायला पाहिजे आशय. आता ते सांगतात, निस्वार्थी कर्मे साधकाला आत्मशोधनातील त्याच्या उड्डाणास प्रत्यक्ष मदत करीत नाही. म्हणजे निश्चित केलं आहे का प्रत्यक्ष नाही करत, पण अप्रत्यक्षरित्या त्याच्यामध्ये त्याची जडणघडण केली जाते. पण तो जर म्हणेल मी आयुष्यभर निस्वार्थी कर्मच करत राहील, तर मग त्याचं काम होणार नाही, त्याला जो मोक्ष पाहिजे तो भेटणार नाही. निस्वार्थी कर्म करण्या साधकाला, कर्मसाधकाला आत्मशोधनार्थी त्याच्या उड्डाणास प्रत्यक्ष मदत करीत नाही, परंतु त्यांना त्याच्या साधनेत निश्चित स्थान असते. चांगली कर्म केली निस्वार्थी, शब्द बोलायला लय सोपं आहे, पण होते का निस्वार्थी कोणतं कर्म आपल्याकडून? नाही होत. हां, परंतु जर संतांच्या संगतीत राहिलो आणि त्यांच्याकडं दृष्टी ठेवून आपण तसंच चाललो तर 100% होऊ शकतं. ते काय म्हणतात की हरपले पै आपण तै संता ते पाहता दिवसा, तैसे हरपले पै आपण तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं वर्णन करायचं, त्यांच्याच संबंधाने ऐकायचं. त्याच्यासाठी मग संत चरित्र वाचलेलं केव्हाही फायदेशीर ठरतं. का, ते कसे गेले त्या पद्धतीने आपल्याला वाटतं. किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीचं मुक्तता, जैसे दीपे दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. बघा आपली वस्तू, मग दिवा कोण आहेत? आवाजात मला थोडंसं वाटतं जरा. हां बघा की दीप काय सांगितलं इथे, तिथे संत सांगितलेत. काही ठिकाणी दीप का सांगितले, शास्त्र पण सांगितले. वाचावी ज्ञानेश्वरी, बघा सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी. मग त्यामुळे करायचं नाही काय, करायचं, पण जर तेवढंच करत बसला मग काय उपयोगाचं नाही. परंतु त्यांना त्याचा त्यांच्या साधनेत निश्चित स्थान असते, कारण ती कर्मे त्या व्यक्तीला अहंकाराच्या अतीत होण्यासाठी तयार करतात. म्हणजे काय होतात, अंतकरण शुद्ध होतं. अंतकरण शुद्ध म्हणजे काय, कर्तृत्व भाव संपला जातो त्याच्याकडं. मी करतो असं वाटत नाही, पण करतो मात्र तोच करतो, पण मी करत नाही. मग कर्तृत्व भाव संपला का मग अहंकार ॲटोमॅटिक, अहंकाराचं भांडवल काय, कर्तृत्व भाव, मी मी मी, तो मी त्याचा आपोआप बाजूला होतो. म्हणून अहंकाराच्या अतीत होण्यासाठी तयार करतात आणि त्याला पलीकडे शेवटची झेप घेण्याकरता पंख पुरवतात. निस्वार्थ कर्म त्याला पंख देतात, पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करतात. अनित्य कर्मामुळे मग ती किती उदात्त, बघा आता मग किती उदात्त, हो किती गोरगरिबांना किंवा काय 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 ज्या अडीअडचणी असेल ते सगळ्या जरी केल्या तरी तुम्ही ते कोणती कर्म केलेली, अनित्य. तुमची कर्म कोणती आहेत, ती नित्य कर्म नाही. अनित्य म्हणजे काय, अनित्य म्हणजे काय, ते शाश्वत नाही. मग अनित्यामध्ये किती मोठं केलं कर्मामध्ये, मग तो किती उदात्त दिव्य आणि महान असोत, पण आत्मतत्व प्राप्त होत नाही. बघा ती कर्म उदात्त असू दे, अत्यंत मोठी, कोणाला शक्य नाही अशा पद्धतीचं. त्यांना बसायला वर घ्या, वर बसा, वर बसा मावशी, सारखा इकडं, जय हरी, बरं झालं. मग महान असं आत्मतत्व प्राप्त होत नाही किंवा ज्ञानही होत नाही. बघा त्याने आत्मतत्व प्राप्त होत नाही आणि त्याला ज्ञानसुद्धा भेटत नाही.
आत्मतत्व. हा, या मामावरती वायर सांभाळून या. मग ती कितीही कर्म उदात्त किंवा दिव्य महान असोत, आत्मतत्व प्राप्त होत नाही, ज्ञान होत नाही. किती कर्म मोठी चांगली असली तरी त्यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आत्म्याचं ज्ञान सुद्धा भेटणार नाही. आत्मज्ञान हे शंकराचार्य त्यांच्या वज्रलेप विधानामध्ये उद्घोषित करतात, तेव्हा ती कोणतीही तडजोड न करणे इतके कडक राहतात. ते म्हणतात कर्माने मोक्ष भेटणार नाही, कितीही मोठं कर्म असलं तर. ज्ञानाची नितांत गरज आहे. आणि ज्ञान असून जर बाकीचे सगळं कर्म करत असेल, दुधात साखर पडू शकते. त्याच्या अगोदर साधना नाही मिळत, ज्ञान नाही भेटत, त्याच्या अगोदर कर्म केली, तो शोध मोहीम चालू आहे. जोपर्यंत अर्जुना तो बोध भेटत नाही तोपर्यंत ह्या साधना मार्गाने जायचं. मग ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? जवरी अर्जुना तो बोधू भेटेना म्हणा, तवरी या साधना बजावा लागेल. तोपर्यंतच. बोध भेटल्यानंतर बोधावरच आरूढ राहायचं त्याने. पण तोपर्यंत मात्र सगळं केलं तरी करायलाच पाहिजे. म्हणजे ते काय होतं, त्याचं अंतकरण शुद्धीची ती साह्यभूत होत असतं. काल आपण इथपर्यंत आलो होतो. श्लोक क्रमांक 12 पाहतोय आपण. बघा, का नाही होणार? ते म्हणतात एवढी मोठी चांगली कर्म केली तरी तुम्ही खुशाल डावलता चांगल्या कर्मांना. मोठमोठे जे दिव्य कर्म केलेली तरी पण तुम्ही त्यांना डावलता. त्याचं कारण ती कर्म अनित्य आहेत, नश्वर जगतातले. जग वास्तव आहेच नाही. आणि तिथं मात्र तुम्ही म्हणता आम्ही मोठं काम करतो. मागे आपण तो कोणता ग्रंथ वाचतोय? दीपरत्नाकरमध्ये सांगितलं, हे जी आपण ज्या जगामध्ये जेवढी मोठी कर्म करतो, त्या दीपरत्नाकर चांगदेव महाराजांच्या परंपरेतले महात्मे 5व्या-6व्या याच्यातले त्या परंपरेतले 5वे-6वे पुरुष आहेत. तर ते म्हणतात, नपुसकाच्या मुलीचं लग्न वांझेच्या मुलाशी केलं आणि त्यांना जी संतती झाली ते हे जग आहे. सांगा बरं, आता ह्या घटना घडणार आहेत का? एवढं त्यांचं म्हणणं नाहीच, हे जग वास्तव नाहीच आहे, दिसलं तरी नाही. आणि म्हणून त्याच्यातल्या तुमच्या किती दिव्य गोष्टी असू द्या, त्यांना झिरो म्हणून मानलेलं आहे. आता हे पटायला ते इथे म्हणतात वेदांती माणूस पाहिजे आणि तिथं म्हणतात ज्ञानी माणूस पाहिजे, किंवा भक्ती आणि ज्ञान दोन्ही मिळून एक आहे. आणि त्या भक्तीमध्ये एक छोटा भाग आहे, एक अज्ञानी अल्लड पद्धतीने भक्ती करणारा आणि एक प्रौढ दशेतला भक्ती करणारा. त्याला प्रौढ दशेमध्ये न्यायचे, बालवाडीत त्याला याच्यासाठीच बसवायचे, डिग्री होल्डर होण्यासाठी. त्याप्रमाणे रज्जूवर निर्माण झालेल्या भ्रामक सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख. बघा, रश्शीवर निर्माण झालेल्या भ्रामक सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख याचा पूर्ण रज्जू ज्ञानाने शेवट होऊ शकतो. रश्शीवर दिसलेला साप आहे, त्याला काय सांगावं लागेल? अरे बाबा रश्शी आहे, पण ते त्याला दाखवावं लागेल प्रत्यक्ष, त्याला प्रत्यक्ष पाहावं लागेल, अनुभवावं लागेल, तेव्हाच तो. तुम्ही त्याला जरी मागं सांगितलं असं होतं तरी नाही. ते म्हणतात रज्जूवर निर्माण झालेल्या भ्रामक सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख याचा पूर्ण रज्जू ज्ञानाने शेवट होऊ शकतो, की जे केवळ स्थिर आणि संतुलित विचारानेच साध्य होते. बघा, घाबऱ्या विचारात त्याला कळणार आहे का? ते आधीच घाबरलेले. जसा किरडू तरी कापडाचे पण लहरी येते साची. आता त्याला सांगा बरं, लहरी येतात म्हणजे त्यांनी मनाने ते ठरवलेले. त्यामुळे त्याला पूर्णपणे शांत करूनच सांगावं लागेल. किंवा आपल्या शाळेत सांगितलं होतं पूर्वी, अमुक ठिकाणी भूत आहे, म्हणला मी जाऊन येईल एकटा, मला काय नाही. गेला आणि स्वतःच्याच घोंगडीवर खोटी ठोकली. आता त्याला घरी किती सांगितलं आपण, काय नाही बाबा तिथं काय नाही. तो म्हणतो मला धरलंय ना बाबा, माझी ही काय घोंगडी पाटली. मग त्याला दाखवावं लागेल तिथं. आणि ते जेव्हा तो पाहणार प्रत्यक्ष तो आत्मा हरी दिसे, त्याच वेळेला त्याचं अज्ञान जाऊ शकतं, एरवी जाऊ शकत नाही. जे केवळ स्थिर आणि संतुलित विचाराने, म्हणजे तुम्ही एकदम नॉर्मल होणार. मग आपल्या ध्यान प्रकरणामध्ये त्याच्यासाठी गेले शांत मनाची जी उलघाल चालू आहे ती शांत केल्यानंतर मग तो विश्वास ठेवण्याजोगा किंवा स्वीकारण्याची त्याची आत्मीयता तयारी होती. आत्मतत्वाचा शोध कर्माच्या द्वारा शक्य नाही, निकराने निश्चित केलेले आहे. पण मग आपण म्हणणार ज्ञानेश्वरीत कर्म मार्ग सांगितलं ना, ज्ञानेश्वरीत कर्म मार्ग सांगितला. आता काहीच माहीत नाही त्याला मार्गस्थ करायचं ना. माऊलींनी जिथं भेटेल त्याला उचलून घेतलेलं आहे पुढं, पण त्याला घेऊन जायचंय, मी जसं आहे तसं करायचं त्याला. आत्मतत्वाचा शोध कर्माच्या द्वारा शक्य नाही आणि तो योग्य त्या विवेकाने कसा शक्य असतो हे रज्जू आणि सर्प याच्या विख्यात दृष्टांताने स्पष्ट केले जात आहे. सत्यतत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेली नामरूपे ही त्यामागील सत्यतत्व समजल्यावर अशी संपुष्टात येतात हे समजावे. म्हणून बघा,
रश्शीचा आणि सर्पाचा दृष्टांत नेहमी देतात आणि हा येणार आता शेवटपर्यंत आपल्याला. कशासाठी? सत्यत्वाच्या अज्ञानामुळे. सत्यत्व कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे त्याला? रश्शी आहे, साप आहे असं त्याच्या मनातून गेलं पाहिजे. सत्यत्वाच्या अज्ञानामुळे म्हणजे रश्शीच्या अज्ञानामुळे काय वाटतंय त्याला? साप. आत्म्याच्या अज्ञानामुळे काय दिसतंय? जगत दिसतंय. सत्यत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेली नाम आणि रूपे बघा. नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. नाम आणि रूप. अजून एक प्रमाणे नाम रूपा नाही मेळ. आता हे तिथं जमत नाही, पण नाम म्हणजे काय? तुम्हाला मिळालेलं नाव. आता समजा यांना येलकर नाम आहे आणि यांचं हे रूप आहे, पण हे जर टाकून पाहिलं तर काय आहे? आता हे काय आहे? याला चिमटा म्हणतात आणि हे त्याचं रूप आहे आणि हे त्याचं नाव आहे काय? चिमटा. चिमटा नाव टाकून आणि रूप त्याचं दिसतं हे चिमटा. हे टाकून जर पाहिलं तर काय आहे? प्लॅस्टिक आहे. तसं आपलं नाव आणि रूप टाकून या जगातलं जर पाहिलं तर वस्तू. हा शर्ट आहे, ही टोपी आहे, पण हे नाव आणि रूप टाकलं तर काय? कापूस आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात सत्यत्वाच्या अज्ञानामुळे निर्माण झालेली नामरूपे ही त्यामागील सत्यतत्व समजल्यावर कशी संपुष्टात येतात. जेव्हा ओरिजिनल कळेल, जेव्हा रहस्य कळेल, त्यावेळेला त्याला कशाचीच भीती राहणार नाही. हे समजावे म्हणून वेदांतामध्ये हा दृष्टांत साधकाला नेहमी सांगितला जातो. ज्याने दोराला दोर म्हणून ओळखले त्याला सर्पदंशाची भीती आणि दुःख वाटले असे कधीच शक्य नाही. आता बघा बरं, हे चित्र जे दिलेलं आहे 15व्या अध्यायातलं, हे सत्य आहे का असत्य आहे? हे चित्र हे सत्य आहे का असत्य आहे? ते असत्य आहे, पण दिसतंय सत्य. आणि हे सगळं कशावर आहे? तो निळा कलर आहे ना, ते ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, त्याच्यावरच आहेत सगळ्या ह्या गोष्टी. पण त्याला नाही पाहत आपण. काय पाहतो? आकाराला पाहतो. आणि आकार सोडून जर पाहिली तर वस्तू काय? ती चैतन्यमय. आणि एक दृष्टी अशी पूर्ण ज्ञान झाल्यानंतर मग सगळं जगतच जग अवघे देव ही मुख्य उपदेशाची ठेव. बघा, मग सगळं जग देवे. पण जोपर्यंत तुम्ही आपण चिटकलेले आहोत त्याला, तोपर्यंत तसं होणार नाही. तोपर्यंत आपल्याला ते बाजूला करणार. वेदांतामध्ये दृष्टांत साधकाला, हाच दृष्टांत साधकाला नेहमी सांगितला जातो. ज्याने दोराला दोर म्हणून ओळखले आहे त्याला सर्पदंशाची भीती आणि दुःख वाटले असे कधीच शक्य नाही. ज्या दिवशी कळणार. पण मग संत का म्हटले? ज्ञानेश्वर महाराज किंवा नाथबाबा का म्हटले? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. मग त्यावेळेला दुःख नव्हतं का? ते कोणत्या दृष्टीने म्हटलेत? त्यांनी ब्रह्मदृष्टीने पाहिलेले. ब्रह्म सत्य आहे, जगत दिसतं हे मिथ्या आहे. आणि मी आणि देव किंवा कोणताही जीव आणि ईश्वर वेगळा नाही, ते अधिष्ठानाकडे पाहिलं. जसं आपल्याला म्हणतात, आपल्याला तसं शिकवायचं आहे संतांना. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. ते काय पाहतात? तत्व पाहतात, आकार पाहत नाही. म्हणून ते म्हणतात आकार आणि नाव सोडलं तर वस्तू परमात्मा स्वरूपच आहे. परंतु तिन्ही सांजेचा अंधार वाढत गेल्यावर वाटसरू द्रवी दोराला चुकून साप समजतो. रश्शी पडलेली, अर्धा अंधार आणि अर्धा प्रकाश, त्यावेळेला तो काहीच करणार नाही ती रश्शी, पण तरी पण तो काय समजतो? साप आहे. रज्जू सत्यत्वाच्या अज्ञानामुळे, बघा, रज्जू सत्यत्वाच्या अज्ञानामुळे म्हणजे रश्शीच्या अज्ञानामुळे प्रवाशाच्या मनामध्ये सर्पभ्रांती निर्माण करीत असते. ज्याचं मूळ स्वरूप माहीत नाही, याचं मूळ स्वरूप काय? लोखंड हे माहीत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला स्टँड म्हणणार. पण जेव्हा मूळ स्वरूप कळणार त्यावेळेला तुम्ही त्याला बळी पडणार नाही. त्यांना सांगायचं अशा रीतीने भ्रामक सर्पाचा दंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला जोपर्यंत तो भ्रांतमय अवस्थेत असतो तोपर्यंत सर्पदंशाचे दुःख होते. आणि त्याला जर एकटेच सोडून दिले तर त्याच्यामध्ये रक्त प्रदूषणाची लक्षणे पण दिसू लागतील. म्हणून माऊलींचा पण लहरी येत होते साचे, किरडू तरी कापडाचे, पण आपण काय म्हणलं तर लहरी येतोय. पडले कापडाच्या याच्यावर पाय, पण तो समजतोय साप म्हणून खोटा साप आहे कपड्याचा, पण लहरी कशा आहेत? खऱ्या आहेत. आणि त्याला ते म्हणतात, आता जर तुम्ही त्याला प्रत्यक्ष एक ग्रंथ आत्ता एवढं कोणता वाचला त्याचे सांगितलं, जर तुम्ही त्याला दाखवून दिलं, त्याला पटवून दिलं, जर एखादा तो पूर्ण विश्वासी असेल, विश्वासू असेल, संतांची पायी मी पाहून आलो, अरे तू माझ्यावर विश्वास ठेव, ती रश्शी होती, साप नव्हता 100%, आणि त्याचा जर त्याच्यावर विश्वास असेल, असे ॲट आपल्याला काय झालंच नाही म्हणतो. आत्ता येताना काय म्हणले, रिपोर्ट पाहिला का रक्ताचा, अर्धा माणूस चांगला होतो, काही नाही, नॉर्मली डॉक्टरपर्यंत गोळ्यांची पण नाही, पण त्याला क्लिअर झालं पाहिजे.
आणि जर त्याला सांगितलं त्याने विश्वास आहे त्याच्यावर, तुला काहीच नाही झालं, आणि 2 महिन्यानंतर जर त्याला सांगितलं अरे खरोखर तुला साप चावला होता, ते तर तिथं तर फोडून मरल ते म्हणले, कारण एवढं मन आहे की ते म्हणतं हसं बस लगेच त्याला त्याच्यामध्ये जर त्याचं जर चेक केलं ना, त्याच्यामध्ये 100% विष पण सापडेल. एवढी कल्पना आपली ती आपण ठरवलेली असते, त्यांनी ठरवली. पण इथे सांगतात जोपर्यंत त्याला ती भ्रांती घालवत नाही तोपर्यंत नाही. अशा रीतीने भ्रामक सर्पाचा दंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला जोपर्यंत तो भ्रांतमय अवस्थेत असतो तोपर्यंत सर्पदंशाचे दुःख होते, आणि त्याला जर एकटेच सोडून दिले तर त्याच्यामध्ये रक्तप्रदूषितपणाची लक्षणे पण दिसू लागतील. परंतु त्या पांथस्थाला त्याच्या भ्रांतीविषयी शोध घेण्याचा सल्ला दिला जातो. आता आपलं काय चालू आहे? शोध मोहीम चालू आहे. शेवट काय आहे त्याचं, मूळ तत्व काय आहे त्याचं, अधिष्ठान काय, त्याला सल्ला दिला जातो. विश्वासू मित्र किंवा नात्या गोत्याची मंडळी त्या भ्रम झालेल्या व्यक्तीकडे येतात आणि उद्गारतात की ही तर फक्त लांब दोरी आहे, आणि तो त्या मित्रावर विश्वास असल्यामुळे शक्यता म्हणून ते उद्गार मान्य करतो. परंतु तो कितीही प्रयत्न करो ती दोरी त्याने स्वतः पाहिल्याखेरीज त्याला समाधान, पूर्ण समाधान मात्र कधीच मिळणार नाही. बस ज्या क्षणी त्याला अपघात स्थळी नेले जाते आणि स्वच्छ प्रकाश प्रकाशात तो स्वतः ती दोरी असल्याचा शोध घेतो, तेव्हा भ्रम आणि चिंता, भ्रामक सर्प आणि त्याचा दंश ही सर्व संपतात. मग त्याच्या दृष्टीतून काय, सर्प पण गेला, मला विष चढले हे पण कळून नाही गेलं त्याच्या डोक्यातून सगळं, आणि तो दंश हे सुद्धा संपतात. मला साप चावला ही सुद्धा कल्पना निघून जाते, कारण त्याला 100% खात्री झाली काय, रशी बघा. आणि पहिलं मात्र त्याच्यात चढले होते का नाही विष लगेच, तसं आपल्यामध्ये पहिलं चढलेले विष, संसार, मी, माझं, सगळे ते विकार. परंतु नंतर आपल्याला कळालं काय, अरे हे काय आहेच नाही, तर त्याच्या अनुषंगाने काय, अंधारात कितीही बडवले तरी त्यामुळे काही तो साप मरणार नाही. आणि अंधारात जर ठरवलं आता याला फटकवायचं आहे तर नाही. या इकडे अजून इकडे कोण बसू शकतंय, शिंदे साहेब सारखा. अंधारात कितीही बडवले तरी त्यामुळे काही तो साप मरणार नाही. कारण का नाही मरणार, अंधारात किती मारलं तरी का मरणार नाही तो साप, साप आहेच नाही. आणि आता साप नाही म्हणून सांगायचे का आपल्याला एवढ्याला सगळ्याला एकत्र करून, जगत नाही हे पूर्ण दृढ करायचंय, मी देह नाही हे दृढ करायचंय, मी पिंड समजलं का ब्रह्मांड आहे, आणि माझं पिंडाबद्दलचा संशय मिटला, मी पिंड नसून मी चैतन्य रूपे, त्या क्षणाला ब्रह्मांड पण संपलं, पिंड संपला, ब्रह्मांड संपला. अंधारात कितीही बडवले तरी त्यामुळे काहीसाचो साप मरणार नाही, आणि अंततः त्या व्यक्तीला सुख, समाधान, आनंद काही मिळणार नाही. जरी तो दोर जाळून टाकला तरी त्याला काही समचित्तत्व येणार नाही, आणि भ्रांत सर्पदंशाने निर्माण झालेली भीती आणि दुःख यापासून तो मनास प्रवृत्त करू शकणार नाही. म्हणजे अनेक साधनं केली त्यांनी हे त्यांना सांगायचं आहे, पण आत्म्याचं ज्ञान झालं नाही तर त्याला जो आनंद मिळवायचा आहे ते त्याला मिळू शकत नाही, आणि त्याच्या पाठीमागचं दुःख कधीच जाऊ शकत नाही. कारण अजूनही त्याला वाटत असते की त्याला सर्पदंश झालेला होता, आणि राख होईपर्यंत सर्प जाळून टाकला तो सर्पच होता. बघा त्याच्या पार तो सर्प संपवला तरीसुद्धा त्याच्या डोक्यात काय होताच. इकडे सर का ना आतमध्ये अजून थोडंसं. म्हणून 1000 वर्षे एखाद्याने केलेल्या कर्माच्या द्वारा तो आत्मशोधनाचा आनंद मिळू शकणार नाही. हा दृष्टांत कशासाठी सांगितलेला आहे, बस तुम्ही जे स्वतःच्या मनाने काही कर्म करताय नाही, तुम्हाला आत्मशोधनासाठी संत, ज्ञान याचीच आवश्यकता आहे. बाकी जर तुम्ही बाकीचं काही करत असाल तर कधीच नाही मिळणार, तुम्ही किती मोठी कर्म केली तर. म्हणून 1000 वर्ष एखाद्याने केलेल्या कर्माच्या द्वारा तो आत्मशोधनाचा आनंद मिळू शकणार नाही. ज्याच्याकरता केवळ उपाय म्हणजे विवेकी विश्लेषणपणाचा ज्ञान मार्ग आक्रमणी हाच होय. रश्शीचं पूर्ण ज्ञान होणं हेच गरजेचं आहे. त्याप्रमाणे आत्म्याचं यथार्थ ज्ञान होणं हाच खरा पारमार्थ आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी बी कर्म करताय ते एक प्रकारचं नादी लावायचं काम आहे. पण ठीक आहे, नादी लावता लावता त्याला मूळ स्वरूपापर्यंत नेणं हा उद्देश आहे त्यांचा, कारण सगळे याचे अधिकारी नाहीत. म्हणून त्यांना हळूहळू ढाळे ढाळे घेऊन जायचं तिकडं. पण शेवटचा मार्ग काय,
कर्ममार्गाला सुद्धा त्या योग्याला ज्ञानाचाच अभ्यास करावा लागणार. भक्ती क्षेत्रातल्याला सुद्धा ज्ञानाचा. ईण तिथेच आहे वाचोनी ज्ञानाविने एक उपाय करशी जितकी. त्याच्यात तू गुंतून जाशील पण सुटणार नाही. संपलं होतं. सत्यतत्वाचे अज्ञान आणि त्याबद्दल विपरीत भावना. सत्यतत्वाचे अज्ञान म्हणजे मूळ स्वरूप न ओळखणं, त्याबद्दलचं अज्ञान आणि त्याचा विपरीत भाव. रश्शीला नाही ओळखलं तर काय हरकत नाही ते म्हणतात, पण विपरीत भाव काय डोक्यात अजून घेतलं, रश्शी नाही ओळखली पण लगेच साप, बस मग त्याचा अजून लॉस झाला. खरं तर कळालं नाही पण त्याच्यावर अजून काय केलं त्यांनी, त्यालाच म्हणतात मदने बाबांचं वाक्य, आरोप केला चहावर लाडूवर, आरोप केला कशाचा, गोडचा. गोड कोणी, साखर. मग तो विपरीत भाव. सत्यतत्वाचे अज्ञान आणि त्याबद्दल विपरीत भावना याचा परिणाम म्हणून जीवनातील जी दुःखे आहेत त्या दुःखांचा कसा आणि कोणत्या मनाने पूर्ण नाश करता येईल त्याची आपणास केवळ आठवण देण्याकरता हा वेद वाङ्मयातील प्रसिद्ध दृष्टांत श्री शंकराचार्य देतात. ह्या वाक्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य आहे, दुःख बांधवडी आहे संसार. तुकाराम महाराज, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा दुःख संसार दुःखमळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. हे ऐकली कोणी श्रवडी, कैशी अंत सुख निद्रा अंतरुण. ही वाक्य घरी आहेत का? नाहीत खरी. ज्याला जाग आले त्यांच्यासाठी ही वाक्य नाहीत. त्यांना म्हटलं दुःख बांधवडी संसार दाखव, परत म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, दुःखच नाही, आणि तिसरं संसार दुःख मूळ. अरे बाबा, अज्ञान मूळ आहे त्याचं. अज्ञान गेल्यानंतर संसार आहेच नाही, उलट ते फायदेशीर, ती एक व्यवस्था ठरेल आपल्यासाठी, आनंद घेण्यासाठी दिलेली एक संधी आहे मानवी जीवनाला. त्या प्रमाणांवर सुद्धा ताण आणू शकतो आपण, आणला संतांनी. आपल्याकडून ती गोष्ट करून घेतायत. कधी कधी कळतं, न कळत आपल्याला कळतं, पण पूर्णपणे कळलं असं वाटत नाही. नाही तर आपल्याला त्या स्टेपनी घेऊन गेलेले. कितीही श्लोक क्रमांक 13 वाजते, कितीही तीर्थस्नाने केली, कितीही दानधर्म केला, अथवा शेकडो प्राणायामांनी साधना केली. बघा, कितीही तीर्थ यात स्नाने केली तरी खरं तीर्थ काय? संत आहेत खरे तीर्थ. ज्ञान आहे खरं तीर्थ. ज्ञानगंगे जे ज्ञानगंगे नहाले. वाचे म्हणता गंगा गंगा म्हणजे नदी नाही, ज्ञानगंगा ज्ञानगंगा ज्ञानगंगा. पण नादी लावायचं. किती स्नानं केली तरी नाही होणार. ते म्हणतात बघा बरं, एक उदाहरण मला वाटतं शिंदेदादांच्या मुखात असतं, तीर्थस्नान केल्यानंतर जर आपल्याला देव भेटत तर त्याच्यामध्ये मासे बेडू काही कमी आहेत काय त्याच्यामध्ये? नाही. मग दुसरी गोष्ट, दानधर्म केला दानधर्म. कोणासाठी केला? त्याला वाटेल मी माणसांसाठी केला, तरी फेल आहे त्याचा. ते त्याच्या नावा बॅलन्स नाही राहणार केलं तर. म्हणून रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु समाजसेवक भेटल्यानंतर म्हणला मी समाजसेवक आहे. ते म्हणले तुला समाजाचं अधिष्ठान कळालं नसेल ना तर तू सेवकच होऊ शकत नाही. समाजाचं अधिष्ठान कळावं मग तो सेवक होतो. एरवी तो म्हणतो मी काहीतरी करतो, आम्ही यांच्यासाठी एवढं केलं, आम्ही त्यांच्यासाठी केलं, तो बोंबा मारणारच नंतर, कारण त्याला त्याचं ज्ञान नाही. कितीही दानधर्म केला, उलट त्याला पद देणार दानशूर महात्मा असं. मग ते अजून त्याला काय होणार, त्याच्यावर एक आवरण चढणार. शेकडो प्राणायामांची साधना केली, घ्यावर सोडा बस, तरी सुद्धा नाही. फक्त ओळख झाली पाहिजे त्याचं हे काय आहे बस. विद्वानाच्या हितकर उपदेशामध्ये सांगितलेल्या आत्मविचार मार्गाने जेव्हा आपण आपल्या विचारांना वळण देतो, कोणाच्या? विद्वानाच्या हितकर म्हणजे त्यातला जो मास्टर आहे, आत्म्याची ज्याला ओळख झालेली आहे, त्यांच्या अंडरटेकिंग जर आपण साधना केली, त्यांच्या हितकर उपदेशामध्ये सांगितलेल्या आत्मविचार मार्गाने जेव्हा आपण आपल्या विचारांना वळण देतो, तेनेची पण ते चालू जाता, मग 100% तिथे पोहोचणार आपण. तेव्हाच आत्मतत्वाच्या स्वरूपाच्या अनुभूतीचा पक्का निश्चय होतो. केव्हा होणार? याचं नाव आहे बुद्धिनिश्चय. तेवढा पक्का होऊन जाणार. है काहीच नाही. रश्शी कळाले म्हणलं ते घाबर नाही, उलट ते घेऊन म्हणाल चला कशाला पण कामाला येईल आपले, घेऊन जाऊया, है की नाही. या ठिकाणी पुन्हा सवंग धार्मिक आचरणाच्या दिखाऊ पद्धतीची निंदा केलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. साधक हा वेदांती असल्याने म्हणजे ज्ञानमार्गी असणारे. ज्ञानमार्गी म्हणजे काय? मला ब्रह्माची ओळख पाहिजे, मला ईश्वर पाहिजे, मला कोणत्याही मार्गाने देव भेटला पाहिजे. आणि तो म्हणतो मग मला याच्यात समाधान नाही होणार. आपण जे त्या दिवशी तो ग्रंथ आणला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे,
काय ग्रंथाचं नाव आहे? आनंद पदावरी. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आत्मज्ञानच तुम्हाला संतुष्ट करू शकतो, इतर कोणतीही गोष्ट नाही. साधक हा वेदांती असल्याने त्याला योग्य आणि साक्षात योग्य मार्गदर्शनाचे निर्देशन करताना प्रत्येक महात्म्याला धर्मातील आडवाटांच्या बाबत करावयाच्या टीकेत फार कडक व्हावे लागते. निकराने त्याचा निषेध करावा लागेल, तरच तो इकडे येणार. त्याला म्हटलं चालतंय, ते चालतंय, हे चालतं, ते चालतं. आता बिलड्या पंचवाक्य आठवतं, एक गाव दोन तुकडे झाले पाहिजे, नाही तर तुमचं खरं आमचं खरं, तुमचं खरं आमचं खरं, कधीच निश्चय होणार नाही. त्याचा निकराने निश्चित करावा लागले. हे करायची तुला गरज नाही, हे तुला करायची गरज, हे करतो का? धर्मातील आडवाटांबाबत करावयाच्या टीकेत फार कडक व्हावे लागते. त्यामुळे सुद्धा व्यक्तीच्या विकासनाकरता निसंशयपणे मदत होऊ शकते. बघा, त्यामुळे त्यांनी निश्चित केला आहे, पण ज्याच्यासाठी निश्चित केला आहे त्याचा फायदा होईल. त्यामुळे निकराने ते म्हणतात बघा, धर्मातील आडवाटांच्या बाबत करावयाच्या टीकेत फार कडक व्हावे लागते. त्यामुळे सुद्धा व्यक्तीच्या विकासनाकरता निसंशयपणे मदत होऊ शकते. मग त्याच्या डोक्यातलं ते काढून टाकलं ना सगळं. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले आणि तुम्हाला ते पहिल्या डॉक्टरकडून व्यवस्थित कळालं नाही त्याचं निदान, आणि त्याने गोळ्या दिल्या, आणि आता ह्या डॉक्टरकडे निदान झालेलं आहे, हा रोग झालेला आहे, तो पहिले म्हणतो ह्या गोळ्या फेकून दे, डायरेक्ट म्हणतो तो गोळ्या फेकून दे. तो म्हणतो मी पैसे खर्च केले तरी फेकून दे, नाही तर ते तुला त्रासदायक होईल, तुझं ते काहीच नाही औषध त्याच्यावर. त्याप्रमाणे ते सांगतात. त्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीच्या विकासनाकरता निसंशयपणे मदत होऊ शकते, परंतु ते सर्व त्या मार्गातील प्राथमिक पाठच असतात. हे फक्त त्याला सांगितलं असं नाही करायचं, असं करायचं, असं नाही करायचं, असं. आता पुढं तर त्याला साधना मार्ग घ्यायचा. आत्ता फक्त त्याची काय करायची, मानसिक तयारी करायचं काम चाललंय. तुला नेमकं काय करायचे, तू कोणत्या मार्गाचा अधिकारी आहेस, तुला कुठून जायचंय हे सांगण्याचं चालले. अजून तर त्याला साधनारंभ करायचं आहे, साधन मिळायचंय. फक्त तू जे डोक्यात ठेवलेले धर्माच्या बाबतीत, याला धर्म म्हणतात. कर्मकांडाला धर्म हे स्वरूप प्राप्त करून दिलेले. आणि धर्म म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या मुखाने म्हणायचं तर प्रत्यक्ष प्रचिती, अनुभूती, त्याला धर्म म्हणतात. आणि दासबोधात सांगितलंय की भागवतमध्ये सुद्धा स्वस्वरूपी राहणे हा खरा धर्म. धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे. आणि एक गीतेमध्ये सांगितलेलं 3ऱ्या अध्यायात स्वधर्म. मग तो शरीराच्या संबंधाने सांगितलं. एक क्षत्रिय आहे, एक वैश्य आहे, एक ब्राह्मण आहे, एक शूद्र आहे. त्याला पण सांगितलं तुझ्या शरीरानुसार तुला ज्या जातीत गोळा टाकलाय तो एक शरीराचा धर्म आहे. म्हणून त्याच्यासाठी सांगितलं शरीराचा कोणताही धर्म असू दे त्याचा तो विचार करू नको. त्या शरीराने चांगलं कर्म झाले का वाईट कर्म झाले, म्हणजे चांगला धर्म घडलाय का अधर्म घडलाय का धर्म घडलाय, ते दोन्ही टाकून दे. स्वधर्म सर्व धर्मानी परित्यज्य. मग सर्व धर्मानी म्हणजे कोणतं, मी केलेल्या कर्माला धर्म नाव दिलेली, त्याला सगळं टाकून दे. मग तुझं पाप आणि पुण्य मी होईल आणि तुला मोक्ष प्रदान करील. आता ह्या फक्त प्राथमिक मार्गातले पाठ आहेत. असं नाही करायचं, तसं नाही करायचं. काय बालवर्गात अनुसरावयाच्या अध्यापन पद्धती विश्वविद्यालयात लागू पडत नाही. आता हे जे मागचं सांगितलं नाही हे करायचंच आहे. ज्याला काहीच मार्ग माहीत नाही त्यांनी ह्या मार्गाने जायचं. आणि या मार्गाने जाता जाता जर त्याचं प्रामाणिक कर्म असेल आणि त्याचा भाग्याचा उदय किंवा आयशी कर्म साम्य दशा जर झाली तर त्याला निश्चित मार्ग भेटणार. आणि प्रयत्न करत राहायचं त्याने. ते बालवाडीतले ते म्हणतात. मग बालवाडीत आचरणाच्या पद्धतीने जसं आपण काल पाहिलं, कालच्या एका श्लोकात आलं, बेक बे बे दोन्ही 4 बेत्रिक 6 ही बालवाडीत किंवा 1ली 2रीपर्यंत ठीक आहे, 4थीपर्यंत ठीक आहे. डिग्रीला चालेल का असा नाही. त्या पद्धतीने सांगतात बालवर्गात अनुसरावयाच्या पद्धती अध्यापन पद्धती विश्वविद्यालयात लागू पडत नाहीत. सद्गुरूंनी शिष्याला दलदलीच्या चिखलातील किड्याप्रमाणे उचलून बाजूला काढले पाहिजे. बघा आता किती टाकून वाक्य. हे जे कुठे येतो जो शरण गेलाय तो बघा, दलदलीच्या चिखलातील किड्याप्रमाणे तो दलदलीत सापडलेला आहे. त्या किड्याला तिथून बाजूला काढायला पाहिजे. आणि त्याला धडपडीतून सत्यत्वाकडे नेणाऱ्या पक्क्या रस्त्यावर आणले पाहिजे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. या हमरस्त्याने जा, निश्चित पोचतील. बाकीच्या गोष्टीच्या नादी लागू. म्हणून पवित्र क्षेत्रातील नद्यांच्या संगमावर करावयाचे स्नान, अनेक देवालयांना आणि इतर पवित्र ठिकाणांना देवायाच्या भेटी,
सकाम अथवा निष्काम बुद्धीने केलेले दान, प्राणायाम, आसने यासारख्या आत्मशुद्धीच्या बाह्य साधनाचा पूर्णपणे धिक्कार केलेला आहे. केव्हा? तुला ही गोष्ट माहीत नाही, तुला ही गोष्ट समजून घ्यायची, तू कशालाही काय डोक्यात घेऊन उगत पळत सुटू नको. प्रत्येक आता एखाद्याला तर तेच पाहिजे, म्हणजे एखाद्याने अनुग्रह घेतला आणि त्याला सांगितलं ध्यानदार नाही, इथं सांगितलं काहीच करायचं नाही, कुठंच जायचं नाही, मग त्याला तसं वाटेल. ते म्हणतात आधीच कटाळा असेल तर तो म्हणेल मग मागेच नाही का सांगितलं, तसं नाही. ते म्हणतात हे जेव्हा निश्चित करतात त्यावेळेला त्याच्यापेक्षा उच्च दर्जाची वस्तू तुम्हाला समजून घ्यायची, त्याच्यासाठी तुमची तयारी करून घ्यायची, असं त्यांना सांगायचं आहे. प्रत्येक धार्मिक आचरण सोडून देणे आणि स्वतःला सिद्ध वेदांती म्हणून घेणे हे वेदांत मार्गातील उत्तावळ्या नवगताला एकदम सोयीचे वाटू लागतं. अरे मग हे तर बरं आहे, बाबाने आपल्याला सोपं सांगितलं सुटसुटी. नाही, सद्गुरूंच्या उपदेशानुसार त्या वृत्तीला मान्यताही नसते. नाही, मग तुला करायलाच पाहिजे ती, कारण तुझी अजून मस्ती जिरलेली, ज्याची मस्ती जिरलेली नाही तो 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 करणार. त्याला जोपर्यंत 7-8 जण फरफरट ओढत नाही तोपर्यंत तो तू 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 करणारच आहे. त्याप्रमाणे तुला आता तिकडंच करायला पाहिजे. सद्गुरूच्या उपदेशानुसार त्या वृत्तीला मान्यता नसते. या प्राथमिक स्वरूपाच्या धर्माचरणाची निंदा करताना ते त्याचबरोबर अधिक सूक्ष्म आणि वेदांत प्रणित पराकष्टेच्या साधना सांगण्याबाबत फार कठोर आणि कडक असतात. याचा निश्चित करतात. तर याचा जर कडक निश्चित आहे तर इकडे किती असेल. ते बंडोबाबांचे बरोबर राहिलेले मदने बाबांबरोबर असतात, तर ते उबाळे बाबा ते म्हणले बंडोबाबा आमच्या घरी यायचे. हो, माझ्या आईवडिलांना अनुग्रह होता म्हणले, परंतु जर साधना नाही केली तर ते दमदाटी पण द्यायचे या, आणि फटके पण मारायचे. ते म्हणायचे या, आलं ना लक्षात. उबाळे बाबा म्हणले फटके पण मारायचे. हा, उंच माणसाला फटके मारायचे, बरोबर समजले. की साधना न करणाराला, म्हणजे ते इतके कडक आहे. ह्याचा जर एवढा निश्चित काढतात तर तुम्हाला आपल्याला जी साधना दिलेली ती ते एकदम स्ट्रिक्टली करून घेणार. ते म्हणतात योग्य विचार पद्धती आणि सातत्यपूर्वक विश्लेषण हे मार्ग वेदांत्या करता ते नेमून देतात. बघा, योग्य विचार पद्धती पाहिजे आणि सातत्यपूर्वक विश्लेषण, सातत्य पाहिजे. नेहमीच्या धार्मिक आचार पद्धती निव्वळ सोडून देणे हा काही आचार्यांनी घालून दिलेला वेदांत नव्हे. चांगल्या गोष्टीचा नुसताच निश्चित करणे. तू का म्हणे विधी निषेधाचे डोही बुडाल्या त्या नाही देव कधी. संत कोणत्याही गोष्टीचा विधी करत नाही आणि कोणत्या गोष्टीचा निषेधही करत नाही. जे ज्या वेळेला गरजेचं आहे त्याचा ते अंगीकार करणार. नेहमीच धार्मिक आचरण पद्धतीचे निव्वळ सोडून देणे हा काही आचार्यांनी घालून दिलेला वेदांत नव्हे. जर त्या सोडूनच द्यावायच्या असतील तर ज्याचा विचार म्हटल्या जाणाऱ्या विशिष्ट दर्जाच्या अभ्यासाकरताच हेही करीत नाही तर तो तिकडंच बरा आहे. मग हे करत असेल तर ते सोडणं, आता इथं बस हे करायला, नाही तर तू तिथं दिल्या घरी सुखी राहा. का सोडून द्यायचं आहे ते म्हणले. का सोडून द्यायचं तर त्या सोडून द्यावायच्या असतील तर ज्याला विचार म्हटल्या जाणाऱ्या आत्मविचार, आत्म अनात्म, नास्क काय, नास्काच्या मागं पळायचं नाही. शाश्वत भेटल्याशिवाय पराकाष्ठा करत राहायचं. तोपर्यंत जीव गेला तर चालेल, देह जावो अथवा राहो. जाणाऱ्या विशिष्ट दर्जाच्या अभ्यासाकरताच त्या सोडून द्यावायच्या हव्यात. हा आत्मविचार त्या व्यक्तीला आवडणाऱ्या हव्या त्या मार्गाने करावायचा नसतो. हा आत्मविचार ते करायचं नाही. मग हे काय मनाने करायचं का? बाबा सांगल तसंच करायला पाहिजे. आपण नाही करणार. गुरुजी सांगतील तसं करायला पाहिजे. 99% जो जाणता माणूस आहे त्याचं नेम त्यांनी ऐकलंच पाहिजे. आत्मविचार हा व्यक्तीला आवडणाऱ्या हव्या त्या मार्गाने जावायचा नसतो. योग्य आणि खोलवर विचार करण्याची त्यासंबंधी एक निश्चित पद्धती असते. ह्या अँगलनी जायचं, असंच जायचं, मी असं करील, मी तसं करील, नाही जमायचं. आणि ती पद्धती श्रुती ग्रंथात सांगितलेली आहे. बघा, ती पण बाबा बी काय पदरचं नाही सांगणार. त्याला काहीतरी त्यांच्याकडे पुरावा असेल. कोर्टात सांगते त्याला फाशी द्या म्हणजे काय त्यांच्या मनाने आहे का? हां, आणि याला सोडून द्या म्हणजे त्याला काहीतरी, त्यांना पण आधार आहे, त्या आधाराने सांगतात. श्रुती ग्रंथात सांगितले आहे. म्हणून ऋषींच्या शिकवणीनुसार हितोहित विचाराचा अंगीकार करणे केवळ अंततः आपल्याला मुक्तीकडे नेऊ शकते. अहितापासून काढिती.
ही तर देऊ न वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. संत सांगतात म्हणजे पदरचं नाही सांगत, त्यांना आधार आहे. ते कशाचं तरी कीर्तनाला पण अभंग घ्यावा लागतो, मी याच्या आधारे बोलते, या ओवीच्या आधारे बोलते. तसं त्यांचा आधार काय? वेद, शास्त्र आणि पुराण. आता प्रकरण चेंज आहे, अधिकार निरूपण. आणि श्लोक क्रमांक 14 अधिकार निरूपण सांगतात. काय अधिकार पाहिजे बघा. आता त्याला ते साधन घ्यायचं आहे. आध्यात्मिक प्रयत्नाचे अंतिम यश हे संपूर्णपणे साधकाच्या मूलभूत गुणलक्षणावर अवलंबून असते, त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. चांगल्या शाळेमध्ये जरी त्याला ॲडमिशन घेतलं, ते अभ्यासच करत नसेल, पाठच्याच बाकावर बसत असेल, खेळताचं रुची असेल, तर नाही जमणार. किती शिक्षक चांगला असू द्या आणि शाळा चांगलं असू द्या तरीसुद्धा नाही, ते यश त्याच्यावरच अवलंबून असते. देश काल यासारख्या दुय्यम सोयीच्या बाबी ना निश्चित स्थान असते. बघा, देश एवढा महत्त्वाचा नाही, तुम्ही कुठेही साधना करू शकता, पण ठीक आहे चांगल्या ठिकाणी केलं, पण ती दुय्यम दर्जाचं आहे, ते महत्त्वाचं नाही, साधन महत्त्वाचं आहे. देश काल यासारख्या सकाळी पहाटे जमत असेल तर गरज पहाटे, हो, पण ते पहाटे नाही केलं म्हणजे होणार नाही असं नाही. दुय्यम सोयीच्या बाबींना निश्चित स्थान असते, परंतु ते मूलतः दुय्यम प्रकाराचे होत. त्याला महत्त्व देतील जास्त लोक. पहाटे उठलं पाहिजे, पण पहाटे उठून काय करायला पाहिजे त्याचा नाही विचार करायचा. अमुक देशात 725 वर्ष समजा ज्ञानेश्वरांना झाले, तर ते 725 पारायण करतील आनंदीत, पण नेमकं त्याच्यातले काय सांगितलं ते बिलकुल समजून नाही घेणार. मग ते देशात आणि त्या कालात करू नये, काय उपयोगाचं नाही त्याचं. साधनेच्या अगदी आरंभीच अडथळे आल्यामुळे जे सामान्यपणे निराश होतात, अशा साधकांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. आता एवढं सगळं सांगितलं, असंच पाहिजे तसंच पाहिजे, असं नाही करायचं, बरं आम्ही सांगणार ते असंच करायचं, ते कठोरपणे. तर हा म्हणतो बरं करू नये, पण जर त्याची बुद्धी कुशाग्र नाही तर तो म्हणेल मग आपलं काही काम नाही. हा, तो निराश होऊ शकतो. पण तरीसुद्धा त्याला जेव्हा एकाच सद्गुरूच्याकडे अनेक जण शिकायला येतात, बघा उदाहरण देतात, तेव्हा असे नेहमी आढळते की एकाच वर्गात शिकणारे विद्यार्थी, पण एक 90% पास होतो आणि एक डायरेक्ट नापास होतो. मग गुरुजीकडून काय कसर झाली का? नाही. त्याचं उदाहरण देतात. त्यापैकी काही जण इतरांपेक्षा लवकर प्रगती करतात आणि जे मागे पडतात ते लवकरच नैराश्य स्थितीला पोहोचतात. आणि जे नैराश्य स्थितीला पोहोचलेच ना, त्यांना हे उद्योग आहेत जास्त. इकडं प्रगती होत नाही ना, आणि चांगल्या माणसाला सपोर्ट करण्याची पण त्यांची मानसिकता नाही. त्या ते म्हणतात आपण आपलं असं करूया, आपण अमुक करूया, तमुक करूया, आणि त्याला ते धर्माचं वळण देणार. तो धर्म नसताना अधर्माला धर्माचं स्वरूप प्राप्त करून देणार. जे मागे पडतात ते लवकर नैराश्य स्थितीला पोहोचतात. ते शास्त्राच्या पोकळपणाबद्दल तक्रार करू लागतात. काय नाही हो, आम्ही जाऊन पाहिलं, त्यांच्याकडं पाहिलं, काय नाही, त्यांचं नाम आहे ना, ते बी आम्हाला माहिती, सगळं करून पाहिलं, काहीच केलेलं नाही. आणि केलं असलं तरी त्यांनी त्या तयारीने नाही केलं, जसं बाबांनी सांगितलं तसं केलेलं नाही. अशा साधक शिष्यांना असा सल्ला दिला आहे की त्यांनी त्यांच्या आत्मविकसनाच्या प्रगतीच्या अभावाबाबतचा दोष आपल्या मनोवैज्ञानिक आणि बौद्धिक मनोरचनेतील काही व्यक्तिगत आंतरिक गैरमेळाव्यांना द्याव्यात. आपल्याकडून ते होत नाही. आपलं मन, आपली बुद्धी आणि आपली जे निश्चयात्मक बुद्धी ती आपली डळमळीते. जर दोष घ्यायचा असेल तर आपल्याकडे घ्यायचा. जे आपल्या मोठेपणाच्या अभिनिवेशाने तळमळीच्या साधकांना बहुतेक वेळा वेदांत साधनेकरता अनधिकारी म्हणून नाकारितात, तेव्हा अशा उतावळी पंडितांकडून अधिकार या संज्ञेचा अर्थ फारच चुकीचा लावला जात असे. आता बघा, यांना जमत नाही, आणि जमतं किती लोकांना? आस्थेच्या महापुरी, दिखतात कोटीवरी. मग यांनी ठरवलेले हे काय आपल्याला जमणार नाही, आणि मग ते काय म्हणणार, तो अधिकारी नाही हो, अधिकारी नाही. आता जो गुरुचा अधिकारी नाही तो बी लोकांना डावलतोय, मग तो काय अधिकारी नाही, तो अधिकारी नाही. यांनी केलं, यांनी अजून अपप्रचार केला. ते म्हणतात बघा, जे आपल्या मोठेपणाच्या अभिनिवेशाने तळमळीच्या साधकांना बहुतेक वेळा वेदांत साधनेकरता अधिकारी म्हणून नाकारतात, तेव्हा अशा उतावळी पंडितांकडून अधिकारी या संज्ञेचा अर्थ फारच चुकीचा लावला जातो. असे हे मूर्खपणाचे आहे. म्हणजे यांना स्वतःला माहीत नाही, आणि जो खरोखर म्हणतो मला सांगा, मला सांगा, ते जसे काही आहेत ना शाणी, देव पाहिजे काय, देव एखाद्याकडे गेलं, देव पाहिजे तुम्हाला, हा नाही नाही पाहिजेच बाबा, मग जा त्यांच्याकडे भेटल, इकडं नाही भेटणार का? किंवा मग आम्हाला का नाही प्राप्ती झाली, तुम्ही अनपडेत, तर तुझ्याकडे कशाला आम्ही आलो? आम्ही जर शहाणे असते तर तुला आमच्याकडे बोलावलं असतं.
हे मूर्खपणाचे आहे. कोणताही सजीव प्राणी दुसऱ्याची, विशेषतः या मुद्द्यावर तरी निर्णयात्मक पार करू शकणार नाही. बघा, 6वा अध्याय ज्ञानेश्वर. मी योग्य अधिकारी आहे का अनधिकारी आहे, हा तिसरा माणूस शोधू शकत नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं आहे. मन जाणे पापा आणि माय जाणे मुलाच्या बापा. आपण कुठे कमी पडलो आणि आपण किती प्रयत्न केले, तिसरा सांगू शकत नाही पूर्णपणे. हा कितीतरी आपण पाहतो कधी असं वाटत होतं, अरे बाबा आपल्याबरोबर शाळेतली पोरं होती, ती शाळेत फार हुशार होती, पण ती एवढी हुशार होती तर आईबापांना उघडच करून टाकलं त्यांनी. आणि जे अनपढ होती ना त्यांनी चांगलं केलेले. त्यामुळे कोणीच त्यांची अशी आतून परीक्षा, जशी दुधाची परीक्षा केली जाते याच्यात पाणी आहे का नाही, तसं इकडं परीक्षा केली जात नाही. कोणीच ठरवू शकत नाही. त्याच्या साधनाच्या आरंभावरून, त्याच्या प्राप्तीवरून कळलं जातं याने किती प्रयत्न केले असतील. अध्यात्म मार्गावरील यशस्वी मार्गक्रमणे करता आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्य श्री आचार्यांनी या ठिकाणी केवळ साधकाच्या स्वतःच्या आत्ममूल्यांकनासाठी सांगितलेली आहेत. ही जी सांगितलेली असा पाहिजे तसा पाहिजे, त्याला लवकर प्राप्त व्हावा म्हणून बस. आता तुम्हाला आपल्याला कल्याणला जायचं, अर्जंट काम आहे आणि एस टी पकडायची, तर कोणी पण सांगणार ना फास्ट गाडी पकड म्हणून. त्या स्टेशनांशी तुझी गरजच नाही. बघा केवढा दृष्टांत किती महत्त्वाचा. ज्या स्टेशनांशी त्याचा काही काडी मात्र संबंध नाही, पण ती लागणार आहेत. पण तुला जर होतावळ येता येईल, तेवढी ड्रॉप करता येईल तर करा, फास्ट गाडी पकडून जा, म्हणजे लवकर पोचशील. त्याच्यासाठी सांगितले. तसं ज्याला स्वतःला प्रगती करायची त्याच्यासाठी साधनं सांगितले. याचा अर्थ असा की अध्यात्म मार्गातील यश कर्मगतीचे अथवा असमाधानकारक असेल तर साधकाने स्वतःच दोष द्यावाच पाहिजे. आपण करून पण नाही करत का? आपण इकडं जखडलेलो आहे नासक्यामध्ये. सांगा मी काय करू, हेच कर जे गरजेचं आहे ते. पण तो तिकडं गुंतलाय, मग त्यांनी समजायचं का बाबा आपण कर्मगतीने अथवा असमाधानकारक असेल तर साधकाने स्वतःच दोष द्यावाच पाहिजे. अंतःकरणातच कुठेतरी खोडा असतो, हे त्याचे बहुधा कारण असते. बाबांकडून काही कसर नाही झाली, साधूकडून काही कसर नाही झाली, पण आपल्याला का नाही बरं? दुसऱ्याला जमतं ना आपल्याला का नाही जमत, याचं आत्मपरीक्षण केले पाहिजे. तिथं आपण अजून दुसऱ्याला नाव नाही ठेवत बसायचं. आपण आपलंच आत्मशोधन करायचं आणि ज्या अवगुण आहेत ते आपण आपले काढून टाकायचे असतात. आपल्या दुसऱ्याला नाहीच दोष द्यायचा. आपल्या प्रयत्नामध्ये अधिक प्रगती करण्याकरता जर त्याने काही करावायचे असेल तर त्याने हे अडथळे दूर केले पाहिजेत. पहिले अडचणी दूर केल्या पाहिजेत तर साधन मार्ग सोपा आहे. काय आडवं येते ते बाजूला काढलं पाहिजे. एवढं बारकावा पाहिजे का आपलंच आपल्याला. आपण जर एखादं सांगितलं, हे तुला नीट म्हणता नाही, तो म्हणतो का नाही म्हणतायत, मी तर म्हणतोय चांगलं, का नाही म्हणतायत. पण त्याचं त्याला ज्या दिवशी कळलं, मला इथं बरोबर म्हणता नाही आलं, त्यावेळेलाच तो सुधरू शकतो. इथे पण साधना करत असताना आपल्याला कळायला पाहिजे. दुसऱ्यांनी सांगून उलट अजून गैरसमज होणार. आपल्या प्रयत्नामध्ये अधिक प्रगती करण्याकरता जर त्यांनी काही करावायचे असेल तर त्याने हे अडथळे दूर केले पाहिजे आणि आत्मविकासनाकरता अधिक एकांतानतेने स्वतःच त्या कामी वाहून घेतले पाहिजे. आपण स्वतः एकाग्रतेने पण आणि एकांतानतेने, म्हणजे स्पीड पण पाहिजे आणि आपण स्वतः आत्मपरीक्षण एकांतात जाऊन केलं पाहिजे. माझं नेमकं कुठं काय गफला होतोय ते त्यांनी शोधलं पाहिजे. हे आपल्या दैनंदिन जीवनात घरी असते. समजा टाकीत पूर्ण पेट्रोल आहे, आता गाडीचं दृष्टांत द्यायचं. गाडी ओके, सगळे टाकी फुल केलेली, मग गाडी रस्त्यात का बंद पडली, त्याचा विचार कोणी करायला पाहिजे. त्यांनी गाडी ड्रायव्हरने केली पाहिजे. ड्रायव्हर लागते पण पाहिजे, कमीत कमी नॉर्मल तरी त्याला काढता आलं पाहिजे मिस्टेक. पण जर हुशार असेल तर तो काय करतो, उलट सांगतो गाडी तिथंच सोडून दिली आणि फोन केलाय, मी रिक्षा करून आलो, जा दुसऱ्याला सांगतो. तसं नाही, ते म्हणतात इथं दुसऱ्याला सांगू नये, आपणच आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे आपल्या दैनंदिन जीवनात खरे असते. समजा टाकीत पूर्ण पेट्रोल भरलेली नवी कोरी मोटार रस्त्यावर अनपेक्षितपणे बंद पडते. गाडीच्या झाकणाखाली काय बिघडते आहे हे फार थोड्या मोटार चालक वाहकांच्या लक्षात येते. बघा, म्हणजे सगळे ड्रायव्हर, तेवढे ड्रायव्हर असले तरी ते ड्रायव्हर नुसती गाडी चालवणे म्हणजे ड्रायव्हर नाही. वाहक स्थानाच्या ठिकाणी बसूनच ते झाकण वर करतात आणि सर्व चाव्या पिरगळतात आणि सर्व दांड्यांशी धडपड करतात, परंतु इंजिन काही चालू होत नाही असे जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा गाडी तशीच रस्त्याच्या कडेला सोडतात आणि घरी जातात. परंतु त्याऐवजी जर त्या ठिकाणी एखादा अनुभवी वाहन चालक असेल
तर त्याला नादुरुस्तीचे ठिकाण एकदम सापडू शकते. तो आपल्या जागेवरून उठतो, झाकण उघडतो आणि इंजिनमधील बिघाडाची सर्व शक्य प्राय ठिकाणे तपासतो. आवश्यक त्या दुरुस्त्या करून तो आपल्या जागेवर येऊन बसतो आणि मोटारीतील इंजिन यंत्र त्याच्या अपेक्षांना योग्य प्रतिसाद देते. आता हे गाडीचं सांगायचं आहे का? आपल्यात काय फॉल्ट आहे हा त्याला शोधता आला पाहिजे. तद्वत नाही तर त्यांनी गाडी सोडून दिली ना आपण काय सोडून दिलं? साधन सोडून दिलं, जाऊ दे आपल्याला जमत नाही. परंतु त्याऐवजी जर तद्वत ध्यान करणाऱ्या साधकाला, बघा दृष्टांताबरोबर लगेच सिद्धांत, तद्वत ध्यान करणाऱ्या साधकाला आपले मनोक्षेत्र कुठेतरी गुंठित झालेले आहे असे आढळते, कुठेतरी गुंतलेले, आपण इथे अटकलेलो आहे. तेव्हा त्यांनी आसनावर बसून आणि निराश होऊन बरळत ऋषीवर्गाला किंवा वेदांतशास्त्राला दोष देणे निरर्थक आहे. आपल्या अंतःकरणाचे झाकण त्यांनी एकदम वर उचलले पाहिजे आणि त्यामध्ये आवश्यक ते समायोजन योग्य तऱ्हेने राखले गेले आहे की नाही हे पाहिले पाहिजे. आवश्यक गुणलक्षणांचे वर्णन हे आपल्या मार्गदर्शनाकरता पाहिजे असते की जेणेकरून अतीताकडे आपण घ्यावयाच्या झेपेमध्ये आपल्या अंतःकरणात जे सामान्य दोष निर्माण होत असतात ते आपणाला समजू शकतील. आपल्याला मार्गक्रमण करायचं, योग्य जागेवर जायचं, तर त्याच्यासाठी आपण आपली रिपेअरिंग केली पाहिजे. हा ग्रंथ आपण वाचतोय ना, हा साधना मार्गाचा आहे. आता हे दोघे तिघे साहेब आले ते म्हणते याच्यात काही राम नाही आला आणि कृष्ण नाही आला, नाही काय चाललंय काय माहिती बाबा. तर ही जे साधना घेणार आहे, ज्याला देवाची शोध घ्यायचा आहे, आत्मा काय, मी कोण आहे, जगत काय, याच्या प्रश्नांचा उलगडा करण्याचं हे गाईड आहे. झटकन आपल्याला नाही कळायचं म्हणून गाईड घेतो की नाही, पुस्तकातून उत्तर शोधायला नको, तसं ही गाईड आहे. संत आपल्यासाठी सांगतात आपल्याला काय करायचं, आपलं अंतिम ध्येय ज्याला साध्य करायचं आहे, जो तरफडतोय त्याच्यासाठी हे मार्गदर्शन आहे. असे कित्येक साधक असतात की जे आपल्या साधनेकरता अधिक चांगली परिस्थिती, अधिक योग्य वेळ किंवा त्यांना दीक्षा देण्याकरता अधिक महान महात्मा यांची वाट पाहत राहतात. चांगली परिस्थिती पाहिजे म्हणजे जिथं साधना करायची ते जागा बिगा, अधिक योग्य वेळ पाहिजे याची वाट बघतात. पण अनुग्रह घेताना बाबा बी मोठं दाटा पाहिजे ते पण पाहतात. वेळ, जागा इत्यादी निसंशय महत्त्वाच्या असतात, परंतु ते काही इतक्या अवास्तवपणे नव्हे पाहिजेच असं नाही. असल्या तर काय आम्ही नाही म्हणणार नाही. बघा 6व्या अध्यायात सांगतात एखादं शिवालय असावं, एखाद्या साधूने तपश्चर्या केलेली असावी, तिथून गंगा वाहत असावी पण तिचा खळखळाट नसावा, समाजापासून गावापासून लांब असावं पण लय पण लांब नसावं, तिथं हिंस्र प्राणी नसावेत, पोपट नसावेत. पण कधीतरी कोकिळ किंवा मोर आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. आता काय नाही म्हणायचे कारण आम्हाला म्हणजे असलं तर काय हरकत नाही, पण नसलं तर होणार नाही का? अरे कोणत्याही कंडिशनमध्ये होऊ शकतं ते. कारण फक्त समजूनच घ्यायचं आहे ना, बाकी काय करायचं आहे. कारण त्या दुय्यम प्रतीच्या गरजेच्या गोष्टी होत. बघा त्याला किती महत्त्व दिलेले लोकांनी. त्या त्या दुय्यम प्रतीच्या गरजेच्या गोष्टी होत. आवश्यक त्या आंतरिक समायोजनाशिवाय साधक जरी वेळ आणि स्थान या दृष्टीने अत्युत्तम स्थितीत असला तरी त्याला त्याचा उपयोग होईलच असे नाही. साधना नाही आणि चांगल्या जागेवर राहतोय, काय चांगल्या जागेवर त्याला काही प्राप्त होईल असं नाही. त्याच्या उलट खरा साधक जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये असला तरी त्याचा तो अत्युत्तम उपयोग करून घेईल आणि तो निश्चितपणे अव्याहत प्रगती करू शकेल. या आवश्यक अटीचे सविस्तर वर्णन श्लोक 16 आणि 17 केलेली आहे. बघा ज्याला खरी तळमळ लागली तो आहे त्या कंडिशनमध्ये करू शकतो. आता 16-17 आता काही एवढं आपल्या लक्षात राहते का 16-17 काय सांगितलेले? पुढे 16-17 त्याच्यात पाहू आपण. आता त्याच्यामध्ये सांगतात काय गरजेचं आहे त्या साधकाकडे ते पुढे सांगणार आहे. एक श्लोकमध्ये आलेलं आहे आत्मविचाराने. म्हणून आत्मतत्वाचे शोधन करणाऱ्या साधकाने जो स्वतः आत्मानुभूतीमध्ये चांगल्यापैकी स्थित झालेला आहे अशा साधकाच्या संगतीत राहायचं, अशा महात्म्याच्या संगतीत. म्हणून आत्मतत्वाचे शोधन करणाऱ्या साधकाने जो स्वतः अनुभूतीमध्ये चांगल्यापैकी स्थित झालेला आहे, जो दयेचा सागर आहे. बघा किती दया पाहिजे म्हणतात.
जमणं अवघड आहे. म्हणून वस्ताऱ्याच्या धारेवर चालणं सोपं आहे, पण हे प्राप्त करणं. दयेचा सागर म्हणजे तुम्ही विचार करा ना, रामेश्वर भट्टाने तुकोबाराचा गाथा बुडून दिलाय, गरम पाणी अंगावर टाकलेले, नाही ते छल कपट केलेले, तरी शरण आल्यावर अनुग्रह द्यायचं, काहीच डोक्यात ठेवायचं नाही. आता ही तयारी कोणाची? यांना सगळ्या सबसिडीज देऊन टाकायच्या, यांना सूट काही बी दिगाना करा, आणि सोसायचं कोणी सगळं? तुका म्हणे सोशी आणि विष अमृत तुझ्यासाठी. तुका म्हणे घोटी, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, आणि तुका म्हणे घोटी विष अमृत तुझ्यासाठी. काय असू जाऊ दे, ईश्वराची करणी. हे ईश्वरा हे काय करतात यांना कळत नाही, यांना माफ करा. येशू ख्रिस्त म्हणले, मी एवढे बेअक्कलेत हातात खेळ ठोकतात तरी त्यांना काही कळत नाही, तरी माफ करा. अहो काय ती दयेचा सागर पाहिजे तो बाबा, त्याच्याकडं काहीच नाही पाहिजे. त्यांनी आला ना शरण, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडं होतं. शरण आला ना, ना मरण नाही, मग तो कोणत्या जाती पंथाचा आहे, फक्त तो एवढं ते खाते करायचे, हा पुरा शरण आलाय का अर्धवट शरण आलाय. अशा सद्गुरूच्याकडे येऊन जिज्ञासू शिष्याने आपल्या आत्मवस्तूचा विचार करण्यास आणि चिंतन करायस शिकावे. बाबाकडे आल्यानंतर प्रापंचिक नाही पारमार्थिक चर्चा करावी. बाबा हे कसं, बाबा ते कसं, आणि वाटलं तर प्रापंचिक जर शिकवायचं असेल तर बाबाला शिकवायचं. आत्तापर्यंत दिलेल्या कारणाकरता योग्य गुरुचा शोध घेऊन आत्मचिंतनाच्या प्रक्रियेच्या द्वारा युक्तायुक्त विचार पद्धतीची दीक्षा मिळवण्याकरता त्याच्या सान्निध्य जाणे याबाबत खऱ्या साधकाचा प्रयत्न हवा. अजून काही मिळालेलं आता काय झालं, अजून पेरलेलं नाही, एका पावसाची वाट पाहिजे, आणि वापसा झाला का पेरायचंय, त्याचं काम चाललेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ना वापसा कशाला म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का येलकर वापसा कशाला म्हणतात? या ठिकाणी खऱ्या गुरुचे वर्णन केले आहे, म्हणजे खऱ्या गुरुचे केलेले वर्णन, आणि दुसऱ्या ठिकाणी खोट्या गुरुचे वर्णन केलेले. लुच्ची लफंगे आहेत ना, या ठिकाणी खऱ्या गुरूंचे वर्णन केले आहे. खरा साधक होण्यास खरा साधकच खरा गुरु असतो. या ठिकाणी खऱ्या गुरुचे वर्णन केले आहे. खरा साधक होण्यास जशी आवश्यक गुणलक्षणे हवी, तसेच विद्वान माणसाला खरा आणि लायक गुरु होण्याकरता ती आवश्यक असतात. बघा, दोघं पण तशीच पाहिजेत. दोघं जर तसे असतील तर लगेच झट मागणी पडबियाव. तैसे गुरु सर्वत्र राहती, परी कृष्णा तूची आम्हा गती. हे असो मज प्रति विभूती. सांग जगात सगळे गुरु आहेत, पण माझ्यासाठी तूच आहेस बस. लायक गुरु होण्याकरता ती आवश्यक असतात. अंतिम ध्येयसिद्धीचा मार्गावर असणाऱ्या इतरांना दिशा दाखवण्याचे काम प्रत्येक साक्षात्कारी मानव कार्यक्षमतेने अंगावर घेऊ शकेलच असे नाही. विडा सांगितलं तर आदिलशाच्या दरबारात शिवाजीला कोण पकडून आणेल किंवा खल्लास करेल, सगळे सरदार होते, पण विडा उचलाय कोण तयार नव्हतं. कोणी विडा उचलला? अफजल खानाने. तसं इथे सांगतात नुसता साक्षात्कार झाला या लेवलवर तो जगाला सोडू शकत नाही, हा एक विडाच आहे. बघा, ध्येयसिद्धी मार्गावर असणाऱ्या इतरांना दिशा दाखवण्याचे काम प्रत्येक साक्षात्कारी मानव कार्यक्षमतेने अंगावर घेऊ शकेलच असे नाही. गुरु हे केवळ साक्षात्कारी मानव असावेत असे नव्हे, तर सर्व प्रकारच्या साधकाबद्दल त्याच्या ठिकाणी सहानुभूती आणि दया यांनी भरलेले विशाल अंतःकरण हवे. कुठल्याही मार्गातला असो, कसाही असो, कोणत्या जातीचा असो, पंथाचा असो, त्याला देणार. ती खात्री थोडीशी करून घेणार, पण ते देणार. खात्री करून घ्यायची आता आपल्याकडे गरज काय पडत नाही, विटनेस आहे, त्यांनी खात्री करून आणलेली. पतपेढी काय म्हणते, तुम्हीचा 3 जणांना लोन काढायचे रिक्षावाले, तर 3 रिक्षावाले नाही चालत, 2 रिक्षावाल्यांनी एक पक्का कामगार. पक्का कामगार कशासाठी? त्याला पकडायचा जाऊन त्याच्यावर त्याच्या खाजगी याच्यावर टाच लावायची आहे की नाही? टाच लावायची माहिती आहे ना? इतकी दया पाहिजे. बघा ना, विसोबा खेचरांनी किती त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना. 100% ज्ञानेश्वरांनी नाम नसतं दिलं, पण मुक्ताबाईंनी सेटलमेंट केले. जाऊ द्या, काय बघताय, द्या सोडून. ज्ञानी माणसाला पण थोडा राग येतोच. गुरु हे केवळ साक्षात्कारी मानव असावेत असे नव्हे, तर सर्व प्रकारच्या साधकाबद्दल त्यांच्या ठिकाणी सहानुभूती. म्हणजे उदाहरण द्यायचं नाथबाबांचं, त्यांच्या घरी गेला चप्पल घालून,
काय तुम्हाला माझ्या भेटीची आतुरता लागली, चप्पल पण काढली नाही. तर म्हणलं याला राग येत नाही. नंतर काय केलं, त्यांच्या पत्नी वाढत होत्या तर त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. तर ते काय म्हणले, गिरजे सांभाळ पोराला पडल. ते म्हणले मला हरिपंडिताला सांभाळायची सवय नाही का, तुम्हाला सांगायची काय गरज आहे, ही सामान्याची का. आणि तेच नाव शांती. म्हणजे काही केलं ग बसतात असं नाही. माळ नसेल तर समोरासमोर कीर्तनात आई माईला गोडी बी लावते, त्याचं नाव शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय तुझी माय गेली होती भूताबाशी, काय त्याच्या पूर्ण चरित्रावर त्याच्या ताशेरे ओढलेले. आणि इकडं आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता आणि याचे माता पिता राक्षसाच्या पेक्षा बत्तड. सहानुभूती आणि दया यांनी भरलेले विशाल अंतःकरण हवे. बाबा याची कल्पना पण करू शकत नाही आपण नाही कल्पना करू शकत. आणि आपण ठरवलं तरी होऊ शकत नाही. त्याने ठरवलं तर ते होऊ शकतं, आपण फक्त प्रयत्न करायचा. अर्जुना जिंकशील का मरशील हे तू नाही, ते ठरवील, तू मात्र करत राहा. यांनी भरलेले विशाल अंतःकरण हवे. ती अटळ अशी एक पूर्व अट असते. बघा म्हणजे झणझणी बाबांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात कृपाळू माणसांचा तुटवडा आहे. ब्रह्मनिष्ठ आहेत, श्रोत्रिय आहेत. गुरूंकडे 3 गोष्टी पाहिजेत. ते ब्रह्मनिष्ठ पाहिजेत, श्रोत्रिय पाहिजे, शंका आली तर त्याचं निरसन करायचं साधकाची, त्यांच्यामध्ये धम्मक पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचा ब्रह्मावर पूर्ण भरोसा पाहिजे. जरी आकाशवर पडलं तरी माझं काय होणार नाही, माझ्या पाठीमागे आहे सत्ता एक. आणि तिसरी गोष्ट कृपाळुत्व पाहिजे. त्यांचा तुटवडा आहे, ते म्हणतात त्यांची फार कमतरता आहे. ती अटळ अशी एक आट पूर्ण आट असते, कारण त्याविना महात्मे शिष्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकतच नाही. ते येड्यापर्यंत जायचे, पण तो म्हणतो तसं, तू म्हणतो तसं, हा तसं तर तसं. त्याचं नाव बालकाचे नी चाले माता जाणून किंवा अर्भकाचे साठी, पण ते हाती धरली पाठी. तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यांनी. श्रीमंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू हे दुर्लभीची गाथा तारा नामदेव महाराज. वाघ आहे आणि कृपाळू, जा तुला सोडून दिला असं होणार नाही. तसे सगळे गुण संपन्न आणि त्यात दया आहे. तर हे शक्य नाही. हे अशक्यतातलं एखादं म्हणजे काय म्हणतात त्याला, अपवादात्मक उदाहरण आहे. मान्यवर याच्यासाठीच असतात. त्यावर महात्मे शिष्यांच्या पातळी जाऊ, त्याशिवाय महात्मे त्या शिष्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकत नाही. आणि शास्त्रार्थ समजून घेणे आणि श्रुती त्याच्यापासून ज्या अपेक्षा करतात त्यानुसार उच्च प्रतीचे जीवन जगणे, याबाबत त्यांच्या अडचणी सहानुभूतीपूर्वक त्यांना समजावून घेता येणार नाही. काय अडचण असेल त्याची, किती काय काहींच्या अडचणी असतात, तरी पण त्यांना तिथून तिकडे घेऊन जायचे. जिथं असेल तिथून त्याला न्यायचं, त्याला त्याच्यासाठी तिथपर्यंत पहिलं जावं लागेल. पूर्वी समुपेत्य ही संज्ञा वापरलेली आहे. समासाध्य, योग्य रीतीने सन्निध्य होणे हा सूचितार्थ भरलेला शब्द आहे. म्हणजे त्यांच्या संगतीत सद्गुरूंनी श्लोक 8 पहा. सद्गुरूंनी आलेल्या संपर्क कालात त्याने जास्तीत जास्त फायदा उठवावा म्हणून साधकाने ज्या मनोवृत्तीने गुरुसन्निध्य व्हावे यावर तो शब्द निश्चित बोट ठेवतो. बघा काय त्यांनी सांगितलं, सूचितार्थाने सान्निध्य, त्यांच्या संगतीत समासाध्य, त्यांच्या संगतीत आलं ना, जेवढा पुरेपूर फायदा उचलता येईल तेवढा उचलून घ्यायचा. कारण अशा घटना पुन्हा पुन्हा होत नाही. तेही कर्मात गुंतलेले आहेत, आपणही कर्मात गुंतलेले. पण जर चान्स आला, लोहा गरम आहे, मार दो हातोडा. ते म्हणतात मागे सांगितलेले श्लोक 8 मध्ये काय सांगितलं बघू आपण. गुरुजी आपल्याकडे आल्यावर आपण काय करायचं त्यांच्याकडून. म्हणून विद्वान साधकाने ज्याने विषय वस्तूमधील सुखाच्या आपल्या सर्व कामनांचा त्याग केलेला आहे, त्याने संत आणि उदात्त महात्म्याकडे जाऊन शरण जाऊन, बघा ज्याचे विद्वान साधक आहे त्याला कळालं सारासार, विषय वस्तूंबद्दलचं ॲट्रॅक्शन त्याचं संपलेलं आहे. कामनांचा ज्याने त्याग केलेला त्याने उदार संत महात्म्याकडे जाऊन शरण जाऊन त्यांनी उपदेशिलेल्या विषयाच्या सात्यर्थाशी समरस व्हावे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीशी समरस होण्याचा प्रयत्न करावा, आंतरिक मुक्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण अशा घटना पुन्हा पुन्हा होत नाही. पुन्हा पुन्हा ते आपल्याला तेवढे वेळ भेटू शकत नाही. पण मिळालेल्या संधीचा फायदा उचललाच पाहिजे. काय बोलायचं,
बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. बरवी ही वेळ सापडली संधी, वेळ चांगली संधी सापडली आणि साह्य झाली बुद्धी संचिताची. येण्याची पंथे चाले, येणे मज पंथे चालली पावले, दर्शन झाले संतांचे. त्या मार्गाने गेलो तर मग चांद सोडायचा नाही. बाबाला फार हैराण करायचं, हे कसं ते कसं ते कसं. हैराण करायचं म्हणजे पारमार्थिक. ज्याला बाह्य जगाचे पुरेसे ज्ञान आणि आंतरिक जगाची समजूत असल्यामुळे ज्याची बुद्धी तीक्ष्ण असते. बघा साधकाचं सांगितलं ना पुढे 15 आणि 16 मध्ये येणारे सांगितलं होतं ना. बघा आता 16 मध्ये आले. ज्याला बाह्य जगाचे पुरेसे ज्ञान झालेले. कसं जगाचं ज्ञान झाले? हो आपल्याला सगळं माहिती आहे. काय हे नाही पुरेसं ज्ञान? अरे नश्वर आहे, त्याच्या काय नादी लागायचं. असं ज्ञान झाले नाही तर मला सगळं माहिती आहे, या मुंबईला तुम्हाला घेऊन फिरतो. नाही, बाह्य जगाचे पुरेसे ज्ञान आणि आंतरिक जगाची समजूत, आंतरिक जगाची समजूत असल्यामुळे ज्याची बुद्धी तीक्ष्ण असते. एवढं झटकणी बाबा सांगितलं लगेच आपल्याला कळतं. कधी कधी बघा एखाद्याला बाबांना एखादा शब्द सांगायचा आहे तो आपल्या ह्याच्यात येऊन जातो. मधने बाबा काय म्हणतात, जे महाराजांच्या पोटात आहे ते सातीवाल्याच्या पोटावर आहे. आणि बाबांना म्हणायचं बाबा ते आमच्या पहिलंच मनात आहे. जे यांच्या पोटात आहे ते यांच्या होटात आहे ते आपल्या मनात येणार. कारण का, त्यावेळेला आपली ती एक लिंक लागलेली असणार. सगळे त्या लेवलला असणार आजूबाजूला. झटकन काढणार. हे बाबा कधी कधी असं होतं, हे प्रमाणे येणार आहे बरं का, देऊ का नको देऊ का नको, काळीच धडधड करतं. आणि बाबा म्हणले का अरे बापरे बरोबर होतं, आम्ही बरोबर होतो. कारण आपल्याला आंतरिक स्वतःची पण अनुभूती येत जाते. ज्याची बुद्धी तीक्ष्ण असते, जो श्रुती ग्रंथाच्या बाजूने साधक वृत्तीने युक्तिवाद मंडन करू शकतो. बघा श्रुती ग्रंथ काय सांगतात. कधी कधी अशी वाक्य असणार ना ती गुरफाड्यात टाकणारी, पण तो म्हणणार नाही याचं मंडनच करणार, त्याचं तो काय करणार नाही, खंडन नाही करणार. श्रुती ग्रंथाच्या बाजूने साधक वृत्तीने मी साधना करतोय त्या मार्गाने काय बोलतात बरे, माझ्या साधनेच्या संबंधाने बोलतात ना, मग त्याचं मंडन करू शकतो. आणि तद्विरुद्ध युक्तिवादाचे बाधक वृत्तीचे खंडन करू शकतो. जे माझ्या ह्याच्यात बसत नाही लगेच झटाझट, म्हणजे साधूची लक्षणं त्याच्यामध्ये उतरली. साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार गहीर रखे थोता दे उडा. एवढी तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. कीर्तन सांगताना 50% अवांतर बोलणं असतं आणि 50% यथार्थ बोलणं असतं. ते कॅच करून निघायचं आपल्याला असतं. मग अवांतर काय, सगळे आलेत ना हौशे गौशे नवशे, त्यांना घेऊन जायचे. आपल्यासाठी जेवढं गरजेचं तसं सुपासारखं पाखडून लगेच घेता आलं पाहिजे. हो, तेवढ्या तीव्र तीक्ष्ण बुद्धीचा मनुष्य पाहिजे. अशा लक्षणाने युक्त असा नाही का आपण. आपण 100% सगळे तसेच. इथलेच का माळकरी, बाहेरचे पण. त्यांना सांगा बरं भाजी कशी घ्यायची, गहू कसे घ्यायचे, तांदूळ कोणता खायचा, तूप कसे, हे जसं कळतं ना तसं हे पण बुद्धी दिलेली आहे. पण आपली बुद्धी फक्त आपण कुठं खर्च केलेली आहे, नासक्यामध्ये. तीच बुद्धीला जर शाश्वताकडे घेऊन गेलो तर ती बुद्धी आपल्याकडे ऑलरेडी देवाने दिलेली आहे. कोणालाही बुद्धी कमी दिलेली नाही. तैशी ज्ञानी जे होते ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वत जे. अशा लक्षणाने युक्त असा विद्वान साधक. साधकच कसा पाहिजे. आता साधक विद्वान आणि बाबा विद्वान म्हणलं काय गंमतच आहे, मजाच असणार तिथं आहे का नाही. आणि बाबा विद्वान आणि साधक. आता आपल्याला म्हणता नाही येणार बाबा ढय, पण असे ढ बाबा बी बरेच आहेत. पायलीला 15 दमडीला 16. स्वतःलाच काय माहीत नाही. सगळे आपणच रितान रडे आणि पुढीलांच्या हिता. बोला बाबा. तैसा शिष्या ते गुरु सर्वेता नव्हे अवेरू तेजी किवी. नदी पळत पळत गेली समुद्राकडं तर समुद्र कधीच अव्यय करत नाही. तसे गुरुजी कधीच कोणाचा अव्यय करत नाही. ही मागच्या ह्याच्यात येऊप्रमाणे यायला पाहिजे होतं. एवढी अपार करुणा पाहिजे त्यांच्याकडं. नाही गटार आलं जरी गंगे तरी ते म्हणते आजा मी घेऊन जाते तुला बरोबर. अगा गावरच भरली, पाणी पाठी देत मागे आली. हा ती गंगा काय परते सर म्हणते, गंगा म्हणते काय गटारीला चा मागे मी नाही तुला घेणार. अहो तीच तर तिचं वैशिष्ट्य आहे. ती म्हणते माझं गिऱ्हाईक मला भेटलं. उलट असं पाहिजे. हो असं भेटलं पाहिजे. चांगल्याला तर कोणी बी चांगलं करील. आणि चांगलं लवकर चांगलं नाही होत, कारण त्याच्या डोक्यात असतं काय मी चांगलं आहे. त्यामुळे ते थोडंसं जरा हातचा ठेवूनच असतं. ते पूर्ण नाही. काय सिलेंडर का काय
सरेंडर. तर सरेंडर नाही हो, तो सिलेंडर सारखा टाईट राहतो, त्याला इकडून तिकडून फेकायचा तरी काय लागत नाही. आत्मविद्या ग्रहण करण्यास योग्य होय. बघा, तीक्ष्ण बुद्धीचा अशा लक्षणाने युक्त असा विद्वान साधक आत्मविद्या ग्रहण करण्यास योग्य होय. उपनिषदाच्या अभ्यासाचा यशस्वीरित्या अंगीकार करण्यापूर्वी अभ्यासकामध्ये जे काही आवश्यक गुण असावयास पाहिजे ते या ठिकाणी सांगितले आहेत. आता उपनिषद, वेदांत, जो संप्रदायिक आहे, भोळा बाबडा आहे, तो म्हणे हे काय शब्द आहेत? याचा अर्थ ज्याला भक्ती करायची, ज्याला आत्म्याची भेट घ्यायची, ज्याला स्वतःचं हित करायचं, ज्याला मोक्ष मिळवायचं, असं त्याने त्या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. उपनिषद काय सांगतात? आत्मज्ञान सांगतात. वेदांत काय सांगतो? आत्मज्ञान सांगतो. ते सांगायचं त्यांना, पण हे त्या लेवलचे असल्यामुळं ते शब्द येतात. पण आपण भक्ती क्षेत्रातून घ्यायचं, ते ज्याला भक्ती करायची, ज्याला मोक्ष मिळवायचं आहे त्याच्यासाठी. उपनिषदाच्या अभ्यासकाचा यशस्वीरित्या अंगीकार करण्यापूर्वी अभ्यासकामध्ये जे काही आवश्यक गुण असायच पाहिजे ते या ठिकाणी सांगितलेत. अगदी थोड्या अवधीत असंख्य श्रुतीचे पठन करण्याची निव्वळ आचारशक्ती म्हणजे काही स्मरणशक्ती नव्हे, त्याला मेधा नाही म्हणायचं. लय पाठ आहे याचं, माहिती का? आपल्या कितीतरी लहान मुलं आहेत चांगल्या चांगल्या शाळेंमध्ये, ज्यांना कोणाला 15वा अध्याय पाठ करायला सांगितलं आहे, कोणाला 12वा अध्याय पाठ करायला सांगितलं, म्हणजे त्यांना कळाले काय सगळं काय? त्याला मेधा बुद्धी नाही म्हणत. सारखं टप्पन उचलायचं आणि पळायचं. हो, त्याचं नाव मेधाबुद्धी. ती प्रत्येकाला दिलेली आहे ईश्वराने. ईश्वराने काही राखून नाही ठेवलं. जेव्हा मनुष्य शरीर दिलं तेव्हा सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. काय भागवत मधली ओळे? बाहुले मनुष्य देई निज ज्ञान घातले देई, जेने देही विदेही मज पावती. देहात असून विदेही स्थितीला आपल्याला कळायला नाही पाहिजे. कधी विदेही स्थिती म्हणजे काय? समजा आपण आणि बाबा जर प्रवास करतोय आणि 4 तासाचा प्रवास आहे आणि गप्पा एवढ्या रंगल्या, लंचला गाडी थांबली तरी कळालं नाही, चहा पितानी बिल द्यायचं पण विसरलं ना, आपण निघालो, आपल्याला शेठनी बोलवलं, अहो पैसे द्यायचे बाकी राहिले का, समजायचं विदेश स्थितीमध्ये. आपल्या गाडीत बसायचंय, बसलून परत स्टेशन आलं होतो, आला आळे फाटा, बापरे कधी आलो. ती एक विदेश स्थिती. आपण संगतीत असल्या विसरून जाणं, त्याचं नाव विदेश स्थिती. असो व्हायचा कोठे आठवच नाही. जास्त पाठांतर केलं म्हणजे काय? बहुत केले पाठांतर. नाना शास्त्र पडे लोकम, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरो. एवढी मोठी तू दाखव ना पाठ करून. अरे गरज कोणाला आहे त्याची? आणि काही प्रमाणात तेव्हाच पाठ होणार आपली, ज्यावेळेला आपल्याला त्याचा यथासांग अर्थ कळणार. तेव्हा कितीतरी अशा ओळी आहेत आपण पाठ केलेल्या नाहीत झाल्या, त्याला कानपाठ म्हणतात. काही तोंडपाठ पारायणाला जाता जाता अर्धे यांनी म्हणायचे, अर्धे आपण म्हणायच्या होणार. आणि तुम्हाला जेव्हा जे गरजेचं आहे ना ते तुमच्याकडे येणार, त्यावेळेला स्वमुखे आपण बोलत असे विष्णू. आपल्या मुखाने आपण नाही बोलणार त्यावेळेला तो परमात्मा त्याच्या मुखाने बोलणार, पण दिसतंय मात्र आपल्या मुखाने असं होणार. लांबलचक महाकाव्य पाठ करण्याची खूळ एकेकाळी इंग्लंडमध्ये विद्वानांमध्ये होते. आणि आपणास सांगितले जाते की मिल्टन कवीचे संपूर्ण पॅरेडाईज लॉस्ट हे काव्य किंवा शेक्सपियरचे संपूर्ण नाटक अनेक जण पाठ म्हणून दाखवीत. या प्रकारचे यांत्रिक पद्धतीने केलेले हे स्मरण पठन म्हणजे काय? या ठिकाणी ज्याला मेधा म्हणतात ती स्मरणशक्ती नव्हे. रोज ते करतो म्हणलं त्याच्या डोक्यात राहणारच ते. हां, पोथी पडपड जगमोहा, पंडित भयानक कोई. हां, 2.5 अक्षर पडे जो पंडित. ती स्मरणशक्ती नव्हे. मेधा बहुत गेले पाठांतर, वर्म राहिलेसे दूर. घटना घडते वेळी तिला अभ्यासकाने तीव्रतेने प्रतिसाद दिला की जो त्यानंतर विनायास आपोआप स्मृती अनुभव पातळीवर उद्भूत होतो. घटना घडते वेळी ऐकतानीच एवढं अलर्टतेने ऐकायचं, लगेच कळालं पाहिजे आपल्याला असं. किंवा नंतर गेल्यानंतर नुसतं आठवलं तरी, किंवा लगेच आपल्या ग्रंथात कमीत कमी प्रवचनाला गेलो, महाराजांनी कोणत्या अध्यायातली प्रवचनाला ओवी घेतली होती, की तो अध्याय होता, हे तर ध्यानात राहिलं पाहिजे, तरच तो घरी गेल्यावर खोलील उचकेल ग्रंथ. आणि कोण ध्यानात ठेवील? ज्याला घरी गेल्यावर ग्रंथ उचकायचा आहे, पाहायचा आहे,
तोच तिथं लक्ष ठेवेल. बाबांनी कितवा अध्याय सांगितला नाही, त्याच्याला काय घेणं देते, त्याच्याच काय संबंध आहे आपल्याला, आहे की नाही. त्याच वेळेला अलर्ट पाहिजे. घटना घडते वेळीच तिला अभ्यासकाने तीव्रतेने प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे कीर्तन प्रवचन ऐकतानाच तिथं अलर्ट पाहिजे की जो त्यानंतर विनासायास आपोआप स्मृती अनुभव पातळीवर उद्भूत होतो. अशा प्रकारचे साधक शिष्याचे सामर्थ्य असा शंकराचार्यांचा मेधा शब्दाचा अर्थ करतात. या अर्थाने आपणापैकी कोणीही या स्मृती सामर्थ्यामध्ये कमी पडत नाही. प्रत्येकाकडे येते ते गुण, आपल्याकडे प्रत्येकाकडे. हिताचं बघा बरं, हिताचं ते लगेच आपल्याला कळतं. हे हिताचं हे कळालं पाहिजे, ते हिताचं नाही. पण आपल्याला काय वाटलेलं आहे, ते हिताचं आहे. किती बारीक आवाजात बोलू द्या तरी कळणार आपल्याला. नुसतं ओठ जरी हलवले तरी कळणार आपल्याला. तसं इकडं कळालं पाहिजे. ती मेधाबुद्धी आहे आपली, फक्त ती व्यवहारात आहे. या अर्थाने आपणापैकी कोणीही या स्मृती सामर्थ्यामध्ये कमी पडत नाही. ज्यांना एकही श्लोक किंवा परिच्छेद पाठ म्हणता येत नाही, त्यांना त्यांच्या बालपणाचे सर्व प्रसंग आठवतात. त्यांना सामान्यपणे चांगल्यापैकी स्मृती सामर्थ्य असते. हेच त्यावरून दाखवले जाते. गुरूंची तत्व विवरणे ऐकताना साधक शिष्याने त्यांनी केलेल्या उपदेशाबाबत तीव्र प्रतिसाद देणे आणि त्याचप्रमाणे विशद केलेली तत्वचिंतने आणि सिद्धांत ऐकतानाच त्याने ती आत्मसात करणे आवश्यक आहे. ऐकतानाच त्याला 50% तिथं गळालं पाहिजे आणि इतका अलर्ट पाहिजे. ऐकताची जी गोठी मी तू पणाची उतरे. ओके, चालते, आठवा. गुरूंची तत्वविवरणे ऐकताच साधक शिष्याने त्यांनी केलेल्या उपदेशाबाबत तीव्र प्रतिसाद देणे आणि त्याचप्रमाणे विशद केलेली तुमची नाही चूक, मी तुम्हाला थोडंसं मागं पुढं केल्यामुळं मग ती ओघाला ब्रेक बैठलेला आहे. ऐकताची ती गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी. पा मी तू पणाची दिठी विरोनी गेली. बघा, ऐकता क्षणी काना वाचनाची नाही भेटी. बघा बाबा, शब्बास, मस्त. असं पाहिजे. गुरूंची तत्वविवरणे ऐकताना साधक शिष्याने त्यांनी केलेल्या उपदेशाबाबत तीव्र प्रतिसाद देणे म्हणजे काय, आपण टाकलेले स्टेटस कोणी कोणी पाहिले ते पाहणं वरच्यावर. मलाही सवय आहे. आणि त्याच्यानंतर जर कोणी असं केलं तर मग कामच झालं आपलं, आहे का ते. उपदेशाप्रमाणे तीव्र प्रतिसाद देणे आणि त्याप्रमाणे विशद केलेली तत्वचिंतने आणि सिद्धांत ऐकतानाच त्याने ती आत्मसात करणे आवश्यक आहे. आत्ता लगेच आम्हाला पाहिजे ते म्हणता. ती कोणाचं शास्त्र आहे? अष्टवक्र गीता. आम्हाला आळशी माणसं नकोच ते म्हणणे. ज्ञानेश्वर पण म्हटलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज पण म्हटलेले आहेत, आळशी मंद. बघा ते म्हणते तुम्ही संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. आता आपण का हसलो त्यांना, कारण आपण मंदमती नाहीत, आळशी नाहीत. आळशी नाही म्हणून धावपळ करतो आपण. एवढ्या पावसात चिकचिकीत येतो आणि देव पण साहेबूत होतो. दीपक बाबांचा एक दिवस असं नाही होत आम्ही नाव विसरतो. असं आपल्या कोणाच्या घरात जमलं असतं का? आणि ज्याच्या घरात बसलं असतं त्यांचं लय भाव खाल्ला असता. मेल्यावर बी भाव सांगत बसला असता, माझ्याच घरात बसा येत होते. तुझं भाग्य समज. कुठं आलो होतो? साधकाने केलेल्या उपदेशाबद्दल तीव्र प्रतिसाद देणे आणि त्याप्रमाणे विशद केलेली तत्वचिंतने आणि सिद्धांत ऐकताच त्याने ती आत्मसात करणे आवश्यक आहे. आजकालचे महाविद्यालयीन विद्यार्थी करतात त्याप्रमाणे टिपणे लिहून घेणे आणि मागाहून ती अभ्यासणे असा प्रश्न तेसे उद्भवत नाही. मोठ्या बाबाच्या कीर्तनात वया घेऊन लिहित बसायचं आणि मागं जाऊन करायचं. म्हणजे याचा अर्थ बघायचं त्याच्यासाठी लगेच हे प्रमाणे कोणतं? आळशी मंदमती. वेदांत अध्ययन तात्काळ आकलनाचा आग्रह धरते. लगेच कळायला पाहिजे. कळणार नाही का आपल्या सगळ्यांना लगेच? वेदांत कळणार नाही आपल्याला? कळणार का नाही सांगा बरं? आपल्याला तेवढी बुद्धी दिली का नाही? दिलेली आहे. वेदांत नाही कळालं तर आपली आईमाई काढली लगेच कधी की नाही आपल्याला? लगेच झट जाग्यावर. हे तेच आहे. त्याचा अर्थ कसा कळालेला आहे झटकन असं म्हणतो मला. इथं हे सुद्धा लगेच कळतं, तेवढे दिलेले आहे आपल्याला. तुम्ही किती म्हणता मेंदू दिलेला आहे आपल्याला?
1.5 किलोचा मेंदू त्याच्यासाठीच दिलेला आहे आपल्याला. वेदांत अध्ययन तात्काळ आकलनाचा आग्रह धरते. ज्याला हे सामर्थ्य आहे तोच वेदांताचा अभ्यासाकरता पात्र विद्यार्थी होय. गुरूंनी मागच्या वेळी काय सांगितले हे ज्याला समजले नाही असा विद्यार्थी जर असेल तर पुढील पाठ चालू असताना गुरूंना पुढील विवरणे मुक्तपणे करताच येणार नाही. याचंच सगळं सांगावं लागेल. कारण प्रत्येक क्षणाला तो शिष्य आपल्याला जे समजले नसेल त्या संबंधीची शंका कुशंका विचारणारच आणि प्रत्येक वेळी गुरूंना त्याआधी पूर्ण केलेल्या विषयाकडे मागे जावे लागणार आणि त्यांचा अर्थ काही प्रगती नाही असा होतो. बघा त्याचा अर्थ याची काही प्रगती नाही. वेदांत शास्त्राच्या अभ्यासाकरता असा मंदबुद्धीचा आणि गुंता करणाऱ्या मनाचा साधक शिष्य हे काही योग्य उपकरण नव्हे. म्हणजे हा माणूस काय ते समजू शकत नाही. त्याला समजून सांगणार, त्याला सोडणार नाही, त्याला जनरल वार्डला टाकणार. मग विद्वान पंडित किंवा बहुश्रुत याचा अर्थ तो श्रुती ग्रंथामध्ये आधीच परिणित असा नव्हे. बघा म्हणजे हे पहिल्यापासून आपल्या आईच्या पोटातून आपण शिकून आलोय काय. ह्याच्यासाठी अलर्ट पण राहिलं पाहिजे. ड्रायव्हिंग कशी ते बघा बरं, ड्रायव्हिंग कशी, ज्यांच्या घरी गाड्या आहे त्यांची पोरं लहानपणीच वय नसताना बी गाडी चालवतात का, त्यांच्या डोक्यातच ते बसले. तसं आपल्या डोक्यात हेच बसलं. तर विद्वान पंडित किंवा बहुश्रुत याचा अर्थ तो श्रुती ग्रंथामध्ये आधीच परिणित असा नव्हे आणि नाही असा बी नाही मागील जन्माची संपत्ती आहे. दोन्ही पण वाक्य आहेत. म्हणजे कधी कधी तुम्ही बोलताना कोणत्याही अँगलनी बघता, जसा गिऱ्हाईक असेल तशी पुढी सोडायची ना. हां, श्रुती ग्रंथामध्ये आधीच परिणत असा नव्हे. कारण महात्म्यांचा उपदेश श्रवणाखेरीज त्याने श्रुती ग्रंथाच्या स्वयंप्रयत्नाने कितीही अभ्यास केला तरी तो खरा विद्वान होऊ शकणार नाही. ग्रंथ वाचायचेत पण त्याला ते ग्रंथ तेव्हा कृपा होईल जर जै श्री गुरु सानुकूल होय. जै श्री गुरु सानुकूल तैसे शब्दजात आघवे तैच ओलांडले तै योगाधिक अभ्यासले तैच म्हणूया आपले. जय सानुकूल श्री गुरु. योगाचा अभ्यास असो, शास्त्र वाचले ते केव्हा आपल्या हाताशी येणार, जय गुरु सानुकूल होय. येथे जे म्हटले आहे त्याचा अर्थ असा की शिष्याला बाह्य जगाचे चांगल्यापैकी लौकिक ज्ञान आणि स्वतःच्या मनोवैज्ञानिक आणि बौद्धिक मनोरचनेसंबंधी पुरेशी अंतर्दृष्टी यावी. तो आतून पण त्याला पाहिजे असं वाटलं पाहिजे, मला हे पाहिजे. आणि बाहेरच्या जगाबद्दल हे शाश्वत नाही, मी शिंपलीच्या मागे पडणार नाही, हो अशी त्याची बुद्धी झाली पाहिजे. साधकाला जेवढे बहुधा ज्ञान अधिक तितके गुरूंना अनेक प्रकारचे दृष्टांत उपमा आणि अनन्योक्ती त्याच्याद्वारा सूक्ष्म सत्यत्वाचे ज्ञान करून त्याला देण्यास सोपे जाते. त्याला जास्त बहुश्रुतपणा असेल, ह्या हे कीर्तन ऐकलं ते हे प्रमाण माहिती, ही ज्ञानेश्वरी माहिती आहे, तर झटाझट जोड्या लावता येतात गुरुजींना. ज्ञान मार्गावर मार्गक्रमणा करण्याकरता युक्तिवाद करून शोध घेण्याची आणि आकलन करण्याची वृत्ती ही अत्यंत आवश्यक आहे. बघा युक्तिवाद पाहिजे. जो युक्तिपंथी पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचं युक्ती पण पाहिजे. असं गेलं तर ज्ञान आणि ती युक्ती बी आपल्याकडे आहे. शॉर्टकटनी घ्या रिक्षा, शॉर्टकटनी घ्या बुवा, फिरून नका गाडी येऊ, आहे की नाही. ज्ञान मार्गावर मार्गक्रमणा करण्याकरता युक्तिवाद करून शोध घेण्याची आणि आकलन करण्याची वृत्ती ही अत्यंत आवश्यक आहे. आत्मशोधनाच्या इतर मार्गामध्ये अशा स्वतंत्रपणे शोध घेण्याच्या वृत्तीवर एवढा भर देण्यात येत नाही. आता बाकीचं जे करायचं त्याच्यात काय एवढं करायची गरज नाही. पण ज्याला आत्म्याचाच शोध घ्यायचा आहे त्याची बुद्धी शोधक असली पाहिजे. बाकीकडे काही शोधायला लागत नाही. जायचं, बसायचं, जेवायचं, 8 दिवस राहायचं, खायचं आणि यायचं निघून. आत्मशोधनाच्या इतर मार्गामध्ये अशा स्वतंत्रपणे शोध घेण्याच्या वृत्तीवर एवढा भर देण्यात येत नाही इतर ठिकाणी. कारण त्या मार्गाने जाणाऱ्या साधकांना व्यक्तिगत प्रचिती करता विशदीकरणाची गरज नसते. त्यांना काही प्रचितीची गरज नाही. परंतु ज्याला ज्ञान मार्गाने जावेसे वाटते त्याला श्रुती ग्रंथावरील किंवा गुरुवरील अंधश्रद्धा यामुळे काही पुरेशा प्रेरणा मिळू शकत नाही. गुरुवर पण अंधविश्वास नाही पाहिजे, डोळच पाहिजे. हा आहे आमच्या श्रद्धा. स्वतःच्या बुद्धिनिष्ठ विचारातून आणि संकल्पनाच्या बौद्धिक सात्मीकरणातून स्वतःमध्ये निर्माण होणाऱ्या निष्ठेची त्याला गरज आहे. त्याला पण आतून कळालं पाहिजे. 50% त्याला कळालं पाहिजे. 50% बाबांनी सांगितलं का फिट काम होणार. सारांश वेदांताला अभ्यासक हा गुरूंनी व्यक्त केलेला प्रत्येक सूक्ष्म विचार पकडण्यात तत्पर असलेला. बघा वेदांताने सारांश वेदांताचा अभ्यासक हा गुरूंनी व्यक्त केलेला प्रत्येक सूक्ष्म विचार पकडण्यात तत्पर असलेला तोच बौद्धिक सात्मीकरणाच्या प्रक्रियेत त्या विचारातील खऱ्या रहस्यापर्यंत पोहोचण्या इतपत
ग्रहणशील आणि चपल बुद्धीचा असला पाहिजे. आपण आहोत आपल्या हिताचे शब्द पटकून पकडून ठेवतो आपण. तुम्ही नाही का असं मागं म्हटले होते, तुम्ही नाही का असं मागं म्हटले होते, तसं इकडं त्याची ती बुद्धी पाहिजे का हे पकडण्याची. जर हे बुद्धीचे आणि अंतःकरणाचे चापल्य कमी पडत असेल तर त्याला चिंतनामधील अप्रतिहत प्रगती करण्याची आशा करता येणार नाही. पुढील श्लोकात श्री शंकराचार्य वेदांताच्या विद्यार्थ्याला पूर्णावश्यक असणाऱ्या गुणलक्षणांचा तपशील सांगत आहेत. श्लोक क्रमांक 16. थांबूया आपण. ग्रंथ विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 16 झाला. आपण इथे थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी संत मालिका बाबा तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्णविराम देऊया. पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा